सर मी सुरू केलंय. नमस्कार. देशोदेशींच्या शिक्षण पद्धती या व्याख्यानमालेमधलं आज 12वं व्याख्यान आणि आजचा देश आहे नेदरलँड्स. पूर्वी हॉलंड म्हणून हा देश ओळखला जायचा. शाळेमध्ये आम्हाला पवनचक्की शिकवताना पवनचक्क्यांचा देश म्हणजे हॉलंड ही एक ओळख असायची. युरोप मधून आपल्याकडे इंग्रज आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले. डच लोकांबद्दल फारसं काही माहित नाही. खरं म्हणजे डच सुद्धा भारतामध्ये येऊन गेले आणि जशी ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली त्याच पद्धतीने डच लोकांनी सुद्धा डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. पण ब्रिटिश आणि फ्रेंच या दोघांच्या भांडणामध्ये डच लोकांचा काही टिकाव लागला नाही आणि त्याने मग इथून काढता पाय घेतला. आता आजच्या काळामध्ये नेदरलँड्स बद्दल जे माहिती असतं ते दोन कारणांमुळे. आपले बरेच तरुण लोक हे नेदरलँड्स मध्ये जॉब करायला जातात. काही लोक आता शिकायला जाणाऱ्यांची संख्या सुद्धा बऱ्यापैकी वाढलेली आहे. आणि साईट सीइंग म्हणून आम्स्टरडॅम म्हटलं की माहिती नाही असे फार कमी लोक भारतामध्ये सापडतील. तर या नेदरलँड्स बाबतची माहिती आज आपण घेणार आहोत. हा देश जो आहे खूप मोठा नाही पण फार छोटा पण नाही. 1,72,00,000 लोकसंख्या असलेला हा देश आहे. भारताच्या मानाने खूप छोटा वाटत असला तरी सुद्धा इतर देशांच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी मोठा म्हणता येईल अशा प्रकारचा हा देश आहे. आणि या देशाबद्दल माहिती देणार आहेत त्या नेदरलँड्सच्याच प्रणिता देशपांडे. नेदरलँड्सच्या त्या सध्या आहेत. एवढ्या करता म्हटलं की त्या आता नेदरलँड्स मध्ये गेली 3 वर्ष राहत आहेत आणि पुढे पण बहुतेक त्यांचा प्लॅन तोच आहे. पण प्रणिता देशपांडे ह्या मूळच्या महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या अकोल्याच्या. त्यांचं शालेय शिक्षण जे आहे 1ली ते 4थी पर्यंत सरकारी शाळेमध्ये, नंतर 5वी ते 10वी पर्यंत भारत हायस्कूल हे त्याच्याच आजोबांनी स्थापन केलेली संस्था त्या शाळेमध्ये झालं. मराठी माध्यम पण सेमी इंग्रजी म्हणजे 5वी पासून तर 10वी पर्यंत विज्ञान आणि गणित हे 2 विषय इंग्रजी मधून त्या शिकल्या. 12वी जे आहे ते LRT नावाचं प्रसिद्ध जुनं कॉलेज आहे तिथे केलं आणि नंतर मग औरंगाबादला त्यांनी BLS केलं आणि नंतर LLB केलं. 12वीला त्यांना खूप चांगले गुण असूनही इंजिनिअरिंग मेडिकल हा विचार आजकालची मुलं करतात. पण त्यांनी त्यांची आवड सुरुवातीपासूनच माहिती असल्यामुळे कुठे जायचं हे त्यांनी सुरुवातीपासूनच ठरवलं आणि आपलं क्षेत्र जे आहे ते म्हणजे लॉ तर तेच परस्यू केलं. प्रत्यक्ष वकिली कोर्टामध्ये त्यांनी केलेली नाही. पण ICICI त्याच्यानंतर इंडिया हेल्थ केअर सर्व्हिसेस, शेअर खान या कंपन्यांना लीगल ऍडवाइस त्यांनी लीगल ऍडवायझर या पोझिशन मध्ये दिला आणि जवळजवळ 9 वर्ष हे काम केलं. आणि केवळ नोकरीवर समाधान मानणाऱ्या त्या नाही आहेत आणि अनेक प्रकारचे म्हणजे खूप वेगवेगळे पैलू असलेलं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्या एक पत्रकार पण आहेत. लोकशाही वार्ता साठी त्या नेदरलँड्सच्या स्पेशल करस्पॉन्डंट आहेत. नंतर फ्री प्रेस जर्नल, त्याच्यानंतर लोकमत टाइम्स, सकाळ
अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्या लिहितात. डच वेबसाईट्सवर पण त्या लिहितात आणि त्यांचं पहिलं पुस्तक आलं 2020 मध्ये. ते होतं स्त्रियांच्या स्त्रियांचं स्वातंत्र्य आणि सुरक्षितता याच्या बाबतीमध्ये. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याचं प्रकाशन केलं. नुकतंच एक पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे, बी युअर ओन स्पार्कल. ज्या स्त्रियांनी त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकलेला आहे, ज्यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळालेली आहे, खरंच सगळ्याच स्त्रियांना प्रेरणा मिळू शकेल अशा स्त्रिया त्या प्रामुख्याने भारतीय आहेत, काही दुसऱ्या देशांमधल्या आहेत, भारतीय वंशाच्या आहेत, पण आणि ज्या भारतीय नाही आहेत किंवा भारतीय वंशाच्या नाही आहेत, त्या भारताशी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्यांचा संपर्क आलेला आहे. तर या प्रणिता देशपांडे भारतातून त्यांच्या पतीबरोबर, त्यांचे पती अद्वैत देशपांडे ते मर्क शिपिंग कंपनी तिथे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतात, त्यांच्याबरोबर तिथे गेले आणि तिथे त्यांचा मुलगा 7 वर्षांचा आहे. तर तो आता 2री मध्ये. तर हा सगळा अनुभव आहे तो, आणि त्यांची स्वतःची निरीक्षण. तिथे सुद्धा त्यांचं सोशल वर्क सुरूच आहे. तिथे असूनही म्हणजे भारतामध्ये तर त्यांनी सिंधुताई सपकाळांबरोबर काम केलं. नंतर लीगल एड साठी वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं त्यांनी ठिकठिकाणी आयोजित केली होती. म्हणजे त्या सोशल वर्क, कायदे विषयक सल्ला त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असतो. तर या आणि लेखन ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला सुरू असतात. त्या आज आपल्याशी बोलणार आहेत आणि त्यांचा अनुभव म्हणजे काही वक्ते आपले असे आहेत की त्यांनी शाळेमध्ये शिकवणारे नाही किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काम केले नाही, पण एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मधून त्या तिथल्या शिक्षण पद्धतीकडे पाहत असतात. बाकी बरीचशी माहिती आपल्याला गुगल वगैरे वरून मिळू शकते. तर त्यांना याच्याबद्दल काय वाटतंय तर त्या सांगणार आहेत. मी परिचयामध्ये फार वेळ घालवणार नाही. मी प्रणिता देशपांडे यांचं शिक्षण विकास मंचच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद सर. मी पहिले स्क्रीन शेअर करते. चालेल. दिसतंय का? नमस्ते, मी प्रणिता देशपांडे. खास नेदरलँड मधील द हेग या शहरामधून आज तुमच्या सगळ्यांशी ऑनलाईन संवाद साधते आहे. सगळ्यात सुरुवातीला मी आपल्याला माहितीच आहे की काल जसं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती होती, त्यामुळे आपण सगळ्यात पहिले त्यांना अभिवादन करूया. आणि तसेच खास ही संधी दिल्याबद्दल मी विशेष आभार मानेन तर काळपांडे सरांचे आणि बाळसराफ सरांचे की ज्यांनी ही संधी दिली. आणि त्याचं तर हे एज्युकेशन सिस्टीम ह्या विषयावरील माझा पहिलाच वेबिनार आहे. तरी सुद्धा काही मुद्दे सुटले असतील किंवा माझ्यासाठी काही सजेशन्स असतील तर तुम्ही मला ईमेल करू शकता. मी ईमेल आयडी सुद्धा दिलाय प्रेझेंटेशन मध्ये, किंवा क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये पण आपण ते डिस्कस करू शकतो. त्यामुळे धन्यवाद सर संधी दिल्याबद्दल. तसेच मंचाचे इतर सगळ्या सदस्यांचे मी आभार मानते. आणि ऑफकोर्स आज जे ऑनलाईन श्रोते जॉईन झाले आहेत फेसबुकद्वारे आणि झूम लिंकद्वारे, त्यांचे तर विशेष आभार. फार वेळ न घालवता मी ताबडतोबीनं माझ्या प्रेझेंटेशनकडे वळते, कारण ते वेळेत संपायचे आपल्याला. माझ्या ऑफकोर्स पहिल्या ज्या 2 स्लाइड आहेत त्या इंट्रोडक्टरी स्लाइड आहे. मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना नेदरलँड बद्दल एक जनरल माहिती असणारच आहे, पण तरी सुद्धा
थोडी विशेष वैशिष्ट्य सांगते देशाची आणि म्हणजे एक लिंक लागेल प्रेझेंटेशनला. नेदरलँड हा एक पश्चिम युरोपातील एक अत्यंत निसर्गरम्य असा एक छान देश आहे. जरी नेदरलँडची जी कॅपिटल आहे ती एम्स्टरडॅम असली तरी द हेग, जिथून आज मी संवाद साधते, इथे गव्हर्नमेंटचं कामकाज चालतं. अजून एक खास गोष्ट द हेग बद्दल बोलणार असेल तर मी जेव्हा सगळ्या भारतीयांचं लक्ष या द हेग कडे असतं, जेव्हा कुलभूषण जाधव यांचं प्रकरण हे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये सुरू असतं. अर्थातच हेग मध्ये इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस तर आहेच, तसंच इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे आणि गव्हर्नमेंटचं सगळं जे काम आहे, जसं पार्लमेंट, अप्पर हाऊस, लोअर हाऊस ऑफ पार्लमेंट यांचं सुद्धा काम द हेग मध्ये चालतं. अजून खास असं वैशिष्ट्य सांगायला झालं नेदरलँडचं तर 2001 साली सगळ्यांचं लक्ष या देशाकडे वेधलं गेलं, कारण त्या वर्षी हा पहिला देश ठरला जिथे समलिंग विवाह पद्धतीला मान्यता दिली गेली. तसंच अजून बरेच लॉज आहेत की जे इथे लिबरल आहे. फॉर एक्झाम्पल प्रॉस्टिट्यूशन असो, ड्रग्ज वरती काही कायदे असतील किंवा इच्छा मरण सुद्धा बद्दल इथे कायदे जे ते लिबरल आहे, म्हणजे लिगली अलाउड आहे. तर तसं आता हा कायदा जरी इथे लिगली अलाउड आहे तर त्याचा परिणाम काय झाला तर इथे जो क्राईम रेट आहे तो अत्यंत कमी आहे. म्हणजे मी स्पेशली तुम्हाला सांगायचं झालं तर 2018 साली तर इथे फक्त 0.59% क्राईम रेट होता, म्हणजे हा नसल्यातच जमा आहे. आणि इथे अजून एक खास मला एक गोष्ट शेअर करायची आता ऍज अ लॉयर म्हणून मी तुम्हाला एक माहितीस्तव सांगते की इथे अँकल मॉनिटरिंग सिस्टीम आहे. इलेक्ट्रॉनिक अँकल मॉनिटरिंग सिस्टीम म्हणजे असं असतं की जेव्हा एखादा गुन्हेगार असतो तो बेलवर सुटला किंवा त्याची शिक्षा त्यांनी कंप्लीट केली आणि परत कुठल्या त्याच्या तो सस्पेन्शन खाली असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असे ब्रासलेट तयार केले गेलेले आहेत की जे ब्रासलेट त्या कैद्यांना हे घालतात आणि त्यांच्याकडे इतकं त्यांच्यावर सुपरविजन केलं जातं आणि हे इतकं ऍडव्हान्स टेक्निक आहे की त्यांच्या शरीरातलं त्यांचं लोकेशन तर कळेलच ऑफकोर्स, आणि त्यांच्या शरीरामध्ये ब्लड हार्टबीट्स काय आहे, शुगरचं पर्सेंटेज काय आहे, इतकं सुद्धा पोलिसांना कळतं. त्यामुळे इथे गुन्हा करणं लोक विचार सुद्धा मनात आणताना म्हणजे खूपदा विचार करतील. त्यामुळे मग असा गुन्हेगारी अगदी शून्यात जमा असलेला हा देश आहे. तसंच अजून नेदरलँड बद्दल मी खास बोलेल तर इथलं जे गव्हर्नमेंट आहे ते युनिटरी पार्लमेंटरी आणि कॉन्स्टिट्युशनल मोनार्की. आता कॉन्स्टिट्युशनल मोनार्की म्हणजे नेमकं काय असतं? आता कॉन्स्टिट्युशनल मोनार्की म्हणजे नेदरलँडला सुद्धा त्यांचं कॉन्स्टिट्यूशन आहे. पार्लमेंट जरी छान काम करत आहे तरी सुद्धा जे मोनार्क आहे, जे इथले किंग आहेत, त्यांना सुद्धा कॉन्स्टिट्यूशनचं पालन करूनच त्यांच्या रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज निभावे लागतात. म्हणजे त्यांना सुद्धा जरी ते क्वीन आहे किंवा किंग आहे त्यांना सुद्धा कॉन्स्टिट्यूशनला डावलून कुठलंच काम करता येणार नाहीये. तसंच अजून मी तुम्हाला सांगेल की यांची जी प्रथम भाषा बोलली जाते ती इथे डच आहे. बाकी जी थोडीफार माहिती आहे मी त्या माझ्या प्रेझेंटेशन मध्ये टाकलीच आहे. आणि फेमस आता मी खास माझ्या प्रेझेंटेशन मध्ये चित्र दिलेलं आहे जे फेमस आर्टिस्ट आहे, डच पेंटर होते व्हिन्सेंट व्हान गो. आता हे त्यांच्या लाईफमध्ये एकमेव हे चित्र आहे की जे विकल्या गेलं. आता मी इथे का टाकलं याचा रेफरन्स मी एका ठिकाणी देणार आहे म्हणून मी खास तुम्हाला आता पॉइंट आउट करून दिलं. तसंच देशामध्ये 50%हून अधिक लोक जे आहेत ते सायकल चालवतात. ऑफकोर्स याच्यामध्ये इकॉनॉमीचा सुद्धा फायदा होतो, पोल्युशन कमी होतो आणि बरेच काही फायदेच आहेत. तसंच जर ट्रान्सपोर्टेशनचं म्हटलं तर आपल्याकडे कसं असतं की घराबाहेर आपण आपली गाडी लावतो, फोर व्हीलर लावतो, तसं इथे भरपूर प्रमाणात कॅनल्स असल्यामुळे बरेच जे स्पेशली डच लोक आहेत ते त्यांच्या कॅनल्सच्या बाहेर घराबाहेर त्यांच्या बोटी पार्क केलेल्या असतात. आता मी तुम्हाला सिंपल शब्दात सांगेल म्हणजे जेव्हा आम्ही वॉकला जातो सकाळी तेव्हा असं जाताना अक्षरशः हरिण, नंतर ससे, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असे रस्त्यात फिरताना दिसतात. राजहंस तर असे भरपूर त्या पॉन्ड आवाज म्यूट आहे.
प्रणिता आवाज म्यूट झालाय आवाज. हॅलो प्रणिता आवाज म्यूट झालेला, अनम्यूट करून घ्या. आता आला? हो आला. सॉरी फॉर इंटरप्शन. तसंच मग आता या स्लाइड मध्ये मी स्पेशली लहान मुलं आणि एक सॅन्टा क्लॉज सारखा दिसणारा माणूस दिसेन तुम्हाला. आता सॅन्टा क्लॉज नसून डच लोकांचं स्वतःचं व्हर्जन आहे, सिंटर क्लास आपण याला म्हणू. म्हणजे जर लहान मुलांनी छान अभ्यास केला, वर्षभर खोटं नाही बोलले किंवा आई वडिलांचं आज्ञेचं पालन केलं किंवा तुम्ही छान मुलांसारखे वागले, तर मग हा एक सिंटर क्लास म्हणजे देवदूत मराठी भाषेत म्हणायचं झालं तर हा येतो आणि मग मुलांना गिफ्ट देतो, चांगल्या गोष्टी सांगतो, स्वीट्स वाटतो. तर हा इथे शाळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा सिंटर क्लासचा जो सण आहे तो छान ख्रिसमसच्या काळामध्ये इथे खूप सेलिब्रेट होतो. अजून जर आणि इथे जो फोटो दिला जे रिसेंट प्राईम मिनिस्टर आहे मार्क रुते म्हणून आहे, हा त्यांचा फोटो आहे. आणि खरंच कोरोनाच्या काळात ह्यांनी खूप छान प्रकारे सगळे मेजर्स वगैरे फॉलो करायला आम्हाला सांगितले आणि छान नियंत्रण आणण्याचा ते प्रयत्नही अजून त्यांच्या कॅबिनेटचे छान सुरू आहे. तसंच आता मोनार्क जे आहे, जे रिसेंट मोनार्क आहे ते विल्यम अलेक्झांडर आहे. आणि ऑफकोर्स मी एक एज्युकेशन मिनिस्टरचं पण नाव ठेवलेलं आहे की इंग्रिड फान एगल-स्लोव्हन ह्या इथल्या एज्युकेशन मिनिस्टर आहे. आता काहीच गोष्टी सांगते आणि ताबडतोबीनं आपल्या विषयाकडे वळू. तसंच नेदरलँड मध्ये आपण अजून काय वैशिष्ट्य आहे तर इथे पहिला टेलिस्कोप, तसंच मायक्रोस्कोप आणि थर्मोमीटर बनला होता. आता ऑफकोर्स थर्मोमीटर बद्दल मी सांगेन तर इन्स्टेड ऑफ युझिंग वॉटर आणि अल्कोहोल, हा पहिला असा थर्मामीटर जो मर्क्युरीचा यूज करून जो बनवला गेला तो नेदरलँडनी बनवला होता. तसंच अजून नेदरलँड बद्दल खास सांगायला झालं तर टुलिप गार्डन इथले भरपूर प्रसिद्ध आहे. बरेच बॉलिवूड फिल्म्सचे शूटिंग सुद्धा इथे होत्या. जसं ते सिलसिला जो आपला पिक्चर होता जुना, मला वाटतं त्या काळात सुद्धा त्याची शूटिंग इथे झाली. त्यामुळे टुरिझमवर ह्या देशाचं भरपूर उत्पन्न आहे. तसंच दूधजन्य पदार्थ असतील, नंतर फळे, ज्यूस, जेली, जाम्स, चीज, वेगवेगळ्या प्रकारची भरपूर मोठ्या प्रमाणात हा देश त्याचा एक्सपोर्ट करतो. आणि स्पेशली भारत आणि नेदरलँड बद्दल मी बोलायला झालं तर आपल्या दोन्ही देशांचे संबंध हे इतके चांगले आहे, मैत्रीपूर्ण, की त्याचा फायदा खरं तर आम्हाला होतो. कारण जेव्हा एखाद्या देशाचे संबंध आपल्या बर्थ कंट्रीशी जर चांगले असतील तर ते आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा खूप वेगळा आणि अगदी रिस्पेक्ट पूर्ण असतो. त्याचा मला प्रत्येक वेळी अनुभव आलेला आहे. त्यामुळे भारताचे नेदरलँडशी संबंधही चांगले आहे. आणि नेदरलँड या शब्दाबद्दलच अजून एक जस्ट एज्युकेशन म्हणूनच एक माहिती देईन तुम्हाला की नेदरलँड्स, जेव्हा मी हा नेदरलँड्स यूज करेल तेव्हा मी हा देशासाठी वापरणार आहे शब्द. आणि या नेदरलँड्स मधला जर एस निघाला तर हे लोक त्याचा डच भाषा म्हणून उपयोग करतात. म्हणजे जर मी मराठीमध्ये म्हणाले, मी जर डच मध्ये म्हणाले की इक स्प्रेक बैचे नेदरलँड्स, म्हणजे मी नेदरलँड ही भाषा थोडी बहुत बोलू शकते. मग आता मी बैचे नेदरलँड म्हणाली म्हणजे ही डच भाषा म्हणून याचा उपयोग केला आहे. म्हणजे तुम्हाला जर देशाबद्दल बोलायचं असेल तर तुम्हाला एस लावायला बिलकुल विसरायचं नाही, नाहीतर त्याचा अर्थ डच भाषेसाठी म्हणून यूज केला जाईल. आणि नेदरलँडचा या शब्दामध्येच तसं तर देशाचा अर्थ येतो की नेदर म्हणजे लो म्हणजे खाली आणि लँड म्हणजे जमीन, म्हणजे जो जमिनीच्या खाली असलेला असा हा देश. फॉर एक्झाम्पल लो लेईंग कंट्री सुद्धा याला असं म्हणतात. त्यामुळे हा असा नेदरलँड. तसं तर नेदरलँडला आपण बोलायला गेलो तर हे सेमिनार सुद्धा मला वाटतं कमी पडेल. त्यामुळे आपण पुढे वळूया. आता जी नेक्स्ट स्लाइड आहे ती पॉप्युलेशन ऑफ नेदरलँड. आता कुठलीही सिस्टीम असो, मग एज्युकेशन असो, तर पॉप्युलेशनचा परिणाम त्या सिस्टीमवर ऑफकोर्स पडतो. फॉर एक्झाम्पल आता इथे जी टोटल पॉप्युलेशन आहे ती 17 मिलियनच्या वर मला वाटतं जाती आहे. आणि जे भारतीय लोक आहे नेदरलँडमध्ये आज राहणारे ते 2,40,000 पर्यंत इस्टिमेट सरासरी आपण म्हणू आहेत. आणि मी त्याच्यामध्ये खाली मी बरेच डिटेल्स दिले आहे की कुठल्या कुठल्या भागात हे भारतीय लोक जास्त राहतात. एम्स्टेलविन तर मी खास म्हणून इथे पॉइंट आउट करेल की एम्स्टेलविन मध्ये तर तुम्ही गेले तर तुम्हाला वाटेल की आपण भारताच्याच एखाद्या शहरात आलोय का, इतक्या मोठ्या प्रमाणात आपला भारतीय लोक तिथे राहतात. आता लँग्वेजेस, कुठल्या कुठल्या भाषा बोलल्या जातात, कुठल्या कुठल्या धर्माचे लोक जे भारतीय जे इथे आलेले आहेत त्यांची मी माहिती दिली आहे.
तसंच रिलिजनचा कॉलम का टाकला तर रिलिजन ह्या कॉलमला पुढे एज्युकेशन सिस्टीम मध्ये कसं त्याचा काय म्हणतात त्याला की कसं कोऑर्डिनेशन किंवा त्याचा कसा संबंध लागतोय ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे ही माहिती दिली की तसं तर डच लोकांमध्ये 42.2% आपण बघतोय की नो रिलिजन, कुठलाच धर्म न पाळणारे लोक. बाकी मग रोमन कॅथलिक आहे जास्त, जे 30% आहे. 29% प्रोटेस्टंट आणि मुस्लिम आहे 5.8%, आणि बाकीचे अदर 3. आता म्हणून ह्या फिगरचा पुढे आपल्याला रेफरन्स लावायचा म्हणून ती टाकली. आता एज्युकेशन लॉ, तुम्हाला वाटेल की मी डायरेक्ट स्टेजेसवर का नाही आली, तर आता एक वकील आहे म्हणून कदाचित माझा हा विचार असेल, पण मला असं खूप वाटतं की एज्युकेशनच नाही तर जगामध्ये कुठली पण यंत्रणा असो, मग ती मेडिकल असो, IT असो, जर तुम्हाला त्याचं कायद्याचं नॉलेज असेल तर ऑफकोर्स तुम्ही जेव्हा स्वतः तिथे काम करता तेव्हा तुम्ही त्या कायद्यांचं उल्लंघन होणार नाही ह्याचं तुमच्या डोक्यात एक गोष्ट नेहमी काम करताना कायम असते, आणि त्याचे जे रिझल्ट असतात ते उत्कृष्टच मिळतात. त्यामुळे आपण कुठेही काम करत असता त्याचं लॉ काय आहे, त्याच्यावर कुठले कायदे आहे हे बघायला विसरू नका. आता याच्यामध्ये थोडी हिस्ट्री बोलते की कसं आहे की नेदरलँडमध्ये तर 1848 साली कॉन्स्टिट्यूशन ऑफ नेदरलँड मध्ये फ्रीडम ऑफ एज्युकेशनला एन्श्राईन केलं गेलं होतं. आता एन्श्राईन केलं गेलं होतं म्हणजे काय, तर समाविष्ट केलं होतं. आता 1848 मध्ये जर कॉन्स्टिट्यूशन मध्ये फ्रीडम ऑफ एज्युकेशन जरी समाविष्ट होतं तरी सुद्धा 1900 काळाच्या सुरुवातीला काय झालं की जे पब्लिक स्कूल्स होते त्यांना, जे गव्हर्नमेंट ओन करायचं त्यांनाच फक्त गव्हर्नमेंट फंडिंग करायचं, आणि जे प्रायव्हेट स्कूल्स होते त्यांना गव्हर्नमेंट फंडिंग करायचं नाही. आता कॉन्स्टिट्यूशन ऑफ नेदरलँड मध्ये पण हेच सांगितलं की देअर इज अ इक्वॅलिटी बिफोर लॉ, नो वन इज अबाव द लॉ. मग हे सगळं असताना हा दुजाभाव का बरं? मग काही जे होते जे रिलिजन बेस्ड लोक होते ते म्हणाले की दिस इज नॉट फेअर की तुम्ही गव्हर्नमेंटला तुम्ही फंडिंग कराल आणि प्रायव्हेट स्कूल्सला तुम्ही फंडिंग करणार नाही, तर इथे कुठेतरी आमच्यामध्ये भेदभाव निर्माण होतोय. म्हणून मग पुढे काय झालं 20व्या शतकाच्या पूर्वार्धात की मग हे बरेच दिवस चाललं त्यांचं युद्ध म्हणू आपण, शीतयुद्ध टाईप, कारण इथे आपल्याकडे जसं होतात की रॅलीज निघतात वगैरे अशा प्रकारे काही एवढं काही इफेक्टिव्ह नसतं, पण ठीक आहे ते प्रोसिजर वाईज जाणारे लोक आहेत. त्यामुळे मग काय झालं पुढे की शेवटी असं झालं की 1917 साली हा जो पॅसिफिकेशन ऍक्ट म्हणजे फ्रीडम ऑफ एज्युकेशन ऍक्टला मान्यता देण्यात आली. म्हणून मग शांतता झाली कुठेतरी, म्हणून मग याला पॅसिफिकेशन ऑफ 1917 असंही म्हणतात. आता मी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये दिलेलं आहे की आता मी हे डच नावं टाकले की जे रेग्युलर स्कूल्स आहेत त्याला ओपन बार म्हणतात, आणि बिझोंदर म्हणजे जे स्पेशल स्कूल्स आहेत त्याला बिझोंदर म्हणतात. मग आता स्पेशल स्कूल्स मध्ये कुठले येणार, म्हणजे प्रायव्हेट स्कूल्स इनफॅक्ट. मग त्याचे मी एक्झाम्पल्स पण टाकले की रिलिजियस स्कूल, मॉन्टेसरी, स्टॅनियर, फ्रिच स्कूल, डेल्टॉन, जिनाप्लान, इंटरनॅशनल स्कूल्स. आता मला सांगा, जर 1917 साली जर फ्रीडम ऑफ एज्युकेशन ऍक्टला मान्यता दिली, ठीक आहे मान्यता तर दिली, आणि तसं तर कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट इथे 1900 मध्येच पास झाला होता. आणि खास जर मला तुम्हाला काही गोष्ट सांगायची असेल तर इथे काय झालं होतं की 1999 साली एक बोलोग्ना नावाचं डिक्लेरेशन साईन केलं गेलं, आणि त्या डिक्लेरेशन मध्ये 29 युरोपियन देशांचे जे एज्युकेशन मिनिस्टर होते त्यांनी सहभाग घेतला, आणि त्या डिक्लेरेशनला साईन पण करण्यात आलं. आणि त्या डिक्लेरेशनचं ऑब्जेक्ट हे होतं की पूर्ण युरोपमध्ये इंटरनॅशनलिझम आणायचं एज्युकेशन सिस्टीम मध्ये. आता खरं जर मी आता इथे राहतीये त्यामुळे मी सांगते की जेव्हा मी इंटरनॅशनल पब्लिक लॉच्या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायला गेले होते तेव्हा मला आठवत आहे की जगभरातल्या लोकांची वेटिंग लिस्ट होती. कठीण होतं, म्हणजे असं वाटलं पण नाही मला की इतके लोक येत असतील इथे. तर आज ह्या डिक्लेरेशनचं जे साध्य होतं 1999 साली की इंटरनॅशनलिझम आणायचं एज्युकेशन सिस्टीम मध्ये, ते खरं तर साध्य झालेलं आहे. आज कुठल्याही फॅकल्टीमध्ये जर मी बघायला गेली तर मला लक्षात येतं की देशोदेशीचे लोक इथे शिकायला येतात. पण ठीक आहे, चला झालं. मग एकदाच 1917 साली फ्रीडम ऑफ एज्युकेशन पास तर झाला ऍक्ट. मग काय झालं, ऍक्ट पास झाल्यानंतर मग असं फ्रीडम देण्यात आलं की पब्लिक स्कूल्स असो की प्रायव्हेट स्कूल्स असो, तुम्हाला दोघांना पण गव्हर्नमेंट फंडिंग आता देणार. मग ते एलिमेंटरी स्कूलला पण देणार आहे, सेकंडरीलाही देणार आहे, आणि हायर सेकंडरीला पण देणार आहे.
मग सगळीकडे समानता आली. मग समानता आली, चला ठीक आहे, झालं हे तर झालं. मग अजून असं फ्रीडम देण्यात आलं, की जे रिलिजियस बेस्ड स्कूल होत्या, म्हणजे जे कॅथलिक लोक होते, प्रोटेस्टंट, त्यांना वाटलं, की आम्ही आमच्या फिलॉसॉफीनी स्कूल सुरू करणार, इन्स्टिट्यूशन सुरू करणार. हो, मग आता त्यांना मान्यता तर मिळाली स्कूल सुरू करायला. अजून अशी मान्यता मिळाली, की तुम्ही तुमचा करिक्युलम पण चालू करू शकता. तुमचे प्रायव्हेट रिलिजियस इन्स्टिट्यूशन पण सुरू करू शकता. त्याला बंधन राहणार नाही. मग ठीक आहे, हा तर अगदी चांगला कायदा आपण म्हणू की पास झाला आणि त्याचा सगळा फायदा झाला, लोकांचा असंतोष संपला, सगळं चांगलं झालं. पण आता प्रश्न असा झाला, की मग जसं आपण आधीच पाहिलं, की इथे किती रिलिजन आहे. नो रिलिजन सोडून जर आपण बघितलं, की मुस्लिम्स पण आहे, कॅथलिक पण होते, हिंदूच पण होते, अमुक-ढमुक-टमुक भरपूर आपण त्याच्यात जे अदर्समध्ये सुद्धा बरेच लोकं असतात. मग मग आता ह्या सगळ्या लोकांनी काय केलं, आपापले इन्स्टिट्यूशन सुरू केले. इन्स्टिट्यूशन सुरू तर केले. मग आता ह्यांच्यावर लक्ष कसं ठेवायचं? कारण की कुठे गैरव्यवहार व्हायला नको. मग ह्यांनी काय एक आयडिया केली, की कंपल्सरी एज्युकेशन जो लॉ होता, त्या लॉच्या अंडर एक कंपल्सरी एज्युकेशन ऑफिसरची नेमणूक केली आणि मग आता जो हा कंपल्सरी एज्युकेशन ऑफिसर जो होता, त्याला हे काम देण्यात आलं, की तो प्रत्येक म्युनिसिपालिटीचा असणार आहे हा ऑफिसर आणि ह्याचं हे काम राहील, की म्युनिसिपालिटीच्या रजिस्ट्रीमध्ये ज्या मुलांचं नाव असेल, जे लिस्ट असेल, त्या लिस्टची कंपॅरिझन तो स्कूल प्रत्येक शाळेतनं आलेल्या स्कूलच्या ज्या लिस्ट आहे मुलांच्या नावांची लिस्ट त्यांच्याशी करणार. मग आता त्या कंपॅरिझन करून होणार काय? तर ऑफकोर्स जर मुलाचं नाव म्युनिसिपालिटीच्या रजिस्ट्रेशन लिस्टमध्ये असेल, तर त्याच लोकॅलिटीच्या म्युनिसिपालिटीचा मुलगा त्या लोकॅलिटीत किती शाळा आहे, किती इन्स्टिट्यूशन आहे, मग त्या कुठल्या इन्स्टिट्यूशनमधून ह्या मुलाचं नाव आलं, हे बघण्यात आलं. मग त्याच्यामध्ये कोणाचं नाव परत तर नाही लिहिलं गेलं, की नाव लिहिलेलं आहे आणि मुलगाच नाही, असे कुठले काही त्याच्यामध्ये गुन्हे तर नाहीये. मग अशा प्रकारे ह्यांनी हे लक्ष देणं सुरू केलं. म्हणजे ह्या ऑफिसरला काय म्हणतात, एल-पी-ए. आता ते डच नाव आहे, पण मी म्हणून तुम्हाला कंपल्सरी एज्युकेशन ऑफिसरला इथे एक तुम्ही लक्षात ठेवा, की एल-पी-ए म्हणतात आणि पुढे सुद्धा हे एल-पी-एचं नाव आपण घेत राहणार आहोत, कारण ह्याचं काम शेवटपर्यंत राहणार आहे मॅनेजमेंटसाठी. आणि तसंच नेदरलँडचं खास तुम्हाला सांगायचं झालं तर इथे माहितीये का, पोलिसांना लिगली कायदेशीररित्या अधिकार असतो. म्हणजे आता मी शाळेच्या अवर्समध्ये मुलं जर त्यांना अशी कुठे खेळताना दिसली, शाळेची वेळ आहे आणि मुलगा खेळतो आहे किंवा कुठे आई वडिलांसोबत जाताना दिसला, तर त्यांना कायदेशीर अधिकार आहे, की ते त्या मुलांना घेतात आणि ज्या त्या शाळेमध्ये सोडून देतात. तिथे तुमच्या पॅरेंट्सला किंवा कोणाला काही बोलता येत नाही. इथे इतकं कंपल्सरी एज्युकेशन जो कायदा आहे तो इतका स्ट्रिक्ट आहे. जरी फ्रीडम तर दिलाय त्यांनी, मान्य आहे. पण मग जेव्हा कायदा चालवण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा हे लोकं जरा सुद्धा मागे-पुढे पाहत नाही. तसंच असून इथे तर हे पॉसिबलच नाही, की तुम्ही इथे राहायला आले किंवा रेसिडेंट तुमचं स्टेटस आहे आणि मग तुम्ही तुमच्या मुलाचं नाव शाळेत टाकलं नाही. हा तर इथे इतका मोठा गुन्हा मानला जाईल, की आपण त्याची पनिशमेंट किंवा फाईन्स विचारही करू शकत नाही. तसं सुद्धा एक असा पण कायदा आहे, की जेव्हा बाळ जन्मतं तेव्हा 3 दिवसाच्या आत त्याचं रजिस्ट्रेशन करणं इथे बंधनकारक आहे. म्हणजे 3 दिवसाच्या आत तुम्हाला त्या मुलाचं नाव रजिस्टर्ड करावंच लागतं. हा असा इतका स्ट्रिक्ट लॉ इथे फॉलो करावा लागतोच, नाहीतर भरपूर पनिशमेंट आणि फाईन्स आहे. आता हे का आहे तर नेदरलँडमध्ये राईट टू एज्युकेशन आणि व्हायोलेशन ऑफ चाइल्ड राईट्स हा सगळ्यात मोठा गुन्हा मानला जातो. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कुठलाही लहान मुलाचा कुठलाही एज्युकेशनचा जो राईट आहे तो आपल्याला त्याचा पॅरेंट्सला सुद्धा हक्क नाही तो त्याच्याकडनं हिरावून घेण्याचा. आता जी पुढची स्लाइड आहे ती होम एज्युकेशन आहे. आता तुम्हाला वाटेल की आता तर आपण बोललो, की कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट पास झालेला आहे. कंपल्सरी एज्युकेशन ऑफिसरही आहे. मग कसं काय होम एज्युकेशन? तर ऑफकोर्स नेदरलँडमध्ये कंपल्सरी एज्युकेशन हा कायदा आहेच. पण आपल्याला माहिती आहे, की प्रत्येक गोष्टीला एक्झम्पशन्स असतात. तशी ह्याच्यातही काही एक्झम्पशन्स आहेत. जे एन-व्ही-व्ही-टी-ओ-ओ म्हणजे जर मी त्याचं वरती नाव लिहिलंय ते डच मध्ये त्याला म्हणतात. आता काय आहे, की या होम असोसिएशनचं काय उद्देश आहे म्हणजे ही एक ऑर्गनायझेशन आहे, जी सगळ्या पॅरेंट्सनी मिळून निर्माण केलेली आहे. आता काय एक्झम्पशन आहे म्हणजे कोणाला एक्झम्पशन आहे, कोणता मुलगा हे होम एज्युकेशन घेऊ शकतो. तर उठसूट कोणी पण घेऊ शकणार नाही ऑफकोर्स. तर पहिले त्या पॅरेंट्सला हे सिद्ध करावं लागेल, की सपोज आता फॉर एक्झाम्पल मी माझी गोष्ट घेते. जर मी हेगला राहते आणि माझा कुठला XYZ रिलिजन आहे आणि मला माझ्या मुलाला माझ्या रिलिजन बेस्ड फिलॉसॉफिकलीच माझ्या तत्वांनीच त्याला शिक्षण द्यायचं आहे.
तर मला हे प्रूव्ह करावं लागेल पहिले, की माझ्या हेग जिथे मी राहते त्या लोकॅलिटीमध्ये किंवा त्या शहरामध्ये जवळपास कुठेही माझ्या धर्माशी रिलेटेड शाळा किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन नाही. पहिले तर हे प्रूव्ह करावं लागेल. पण दुसरं काय? दुसरं असं आणि हे कुठल्या केसेसमध्ये देतात, की जेव्हा व्हाईस वर्सा असतं. कधी-कधी कुठले पॅरेंट्स जे असतात ते फिजिकली किंवा मेंटली फिट नसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल अंध असतील, अपंग असतील किंवा कधी-कधी असं असतं, की मुलं पॅरेंट्स नीट असतील, पण मुलांना हा प्रॉब्लेम असेल, की ते अपंग असतील, फिजिकली फिट नसतील किंवा मेंटली काही प्रॉब्लेम असेल. तर व्हाईस वर्सा केसमध्ये सुद्धा पॅरेंट्स या होम एज्युकेशनचा विचार करू शकतात. पण जसं मी सांगितलं, की पहिले प्रूव्ह करावं लागेल, की तुमच्या लोकॅलिटीमध्ये शाळा नाही. तुमच्या फिलॉसॉफिकली शिक्षण जे तुम्हाला द्यायचं आहे त्याच्याशी रिलेटेड. त्याच्यानंतर तुमच्या म्युनिसिपालिटीचा जो एल-पी-ए ऑफिसर आहे, तुम्हाला म्युनिसिपालिटीला प्रूव्ह करून दाखवावं लागेल, की का हे एक्झम्पशन मी मागतोय किंवा मग एल-पी-ए ऑफिसर येईल, त्याचं व्हेरिफिकेशन होईल आणि ह्या सगळ्या प्रोसिजर होतील. आता हे मला वाटतं हे सांगताना जितकं सोपं आहे, तितकं हे जेव्हा ॲक्चुअलमध्ये ही प्रोसिजर चालते, तेव्हा हे इतकं सोपं नाहीये. त्याला सगळा लीगल बेस येईल. आता मी याच्यामध्ये काही आर्टिकल्स टाकले, की डच सिव्हिल कोडमध्ये सुद्धा हा अलाउड केलेला आहे आर्टिकल अंडर, की तुमच्या पॅरेंट्सला त्यांच्या फिलॉसॉफिकल जे काही आहे म्हणजे शास्त्रानुसार मुलांना शिक्षण देण्याचे अधिकार दिलेले आहेत. आर्टिकल 5 सुद्धा कंपल्सरी एज्युकेशनचा तोच सांगतो, की पॅरेंट्सला एक्झम्पशन आहे. कंपल्सरी एज्युकेशन मधून आणि ते होम एज्युकेशन प्रिफर करू शकता. आता जो 931 चिल्ड्रन एक्झेम्प्ट मी लिहिलेला आहे, तो मला 2017 आणि 2018चा हा डेटा मिळाला, की 931 मुलं आज हे होम एज्युकेशन घेतात आहे. पण हा 18चा मला डेटा मिळाला. मला रिसेंट मिळाला नाही. आता आपण येणार आहोत स्टेजेस ऑफ एज्युकेशन. आता हे बरेच फोटो आहे. ऍक्च्युली हे सगळे फोटो मी जेव्हा माझ्या मुलाच्या शाळेमध्ये व्हॉलेंटिअरिंग केलं होतं तेव्हाचे हे सगळे फोटोज आहे. आता इथे कसं आहे, की थेरॉटिकल एज्युकेशन देण्यापेक्षा प्रॅक्टिकली कसं मुलांना छान वाढवता येईल, कसं त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज देता येईल, याच्यावर भरपूर असा जोर असतो. फॉर एक्झाम्पल आता हे सगळे फोटो बघताय तुम्ही वेगवेगळ्या म्युझियम्स मधल्या. म्हणजे सपोज आज मुलांना शाळेत असं काही शिकवलं, की XYZ व्यक्तीबद्दल छान सांगितलं. जसं आपण पहिले बघितलं, की तो व्हिन्सेंट म्युझियमचा आपण बघितलं. फान गो हे इथले खूप मोठे आर्टिस्ट आहे. मग काय झालं होतं, त्या मुलांना पहिले शाळेत शिकवलं, की असा एक आर्टिस्ट होता. मग त्याच्यामुळे आज जगाला एवढी प्रसिद्धी मिळाली, की त्याचं म्युझियम बघण्यासाठी करोडो लोक येतात. त्याचं एक पेंटिंग करोडो रुपयात विकल्या जातं. मग काय करतात ते, की पहिले शाळेत थेअरी थोडं बहुत त्यांना स्टोरी सांगते. मग ऍक्च्युअल त्यांना त्या साईटवर घेऊन जातात. मग त्या साईटवर नेतात. मग तिथे हे सगळं छान त्यांना दाखवतात, की हे बघा हे त्यांचं काम आहे, त्यांनी केलं आहे. आता खरं तर व्हिन्सेंट फान गोज बद्दल सांगायचं झालं तर मग ते अशा दृष्टिकोनातून सांगतात, की की हा एक असा फेमस आर्टिस्ट होता. पण खरं पाहिलं तर आज त्याचं चित्र ठीक आहे, मिलियन्समध्ये जातात आहे विकल्या. पण जेव्हा तो हयात होता, जो मी तुम्हाला चित्र दाखवलं, तर ते एकमेव असं चित्र आहे, जेव्हा तो जिवंत असताना त्याचं ते विकल्या गेलं. आणि त्याचं करिअर पाहिजे तितकं सक्सेसफुल नव्हतं आणि बराच आयुष्यातला काळ त्यांनी असा डिप्रेशनमध्ये, मेंटल हॉस्पिटलमध्ये घालवला. इतकं वाईट आयुष्य म्हणजे तसं पाहिलं तर त्याचं होतं. तरी सुद्धा त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये राहून आशावादी तो राहायचा. त्याच्या आज तर तुम्ही चित्र पाहिले तर त्याच्यात वापरलेले कलर्स किंवा असं जरा पण वाटणार नाही, की एवढं दुःख किंवा एवढा डिप्रेशनचा कधी पेशंट असेल. पण जरी आपलं चित्र विकलं गेलं नाही, तरी दररोज सातत्याने तो ते एक रोज चित्र काढायचा, त्याची कला जोपासली. सेल्फी किंग म्हणत. मग मुलांना कसं सांगतात हे, की आयुष्यामध्ये हे लक्षात ठेवा, की जरी तुम्हाला पाहिजे ते मिळालं नाही किंवा करिअरमध्ये हवा तो सक्सेस मिळाला नाही, तरी तुम्हाला जे काम दिलेलं आहे, तुमचा जे छंद आहे, तो तेवढाच प्रामाणिकतेने तुम्हाला करायचा आहे. आज ते जरी नाहीये, आज जेव्हा ते त्यांचं आयुष्य संपलं, त्यांचं आयुष्य संपताना सुद्धा कोणी म्हणतं त्यांनी सुसाईड केलं, कोणी म्हणतं त्यांना शॉट केलं गननी. तर बरेच क्लिअर नाहीये, पण बरेच असं जरी असून सुद्धा आज जर देशाची ओळख काय, तर आज त्यांचं सुद्धा त्याच्यात नाव घेतलं जातं. म्हणजे आपल्याला आपल्या देशालाही काहीतरी देऊन जायचं आहे. मग अशा तऱ्हेने ह्यांना एक शिकवण दिल्या जाते. म्हणजे त्या मुलांनी फक्त थेरॉटिकल अभ्यासच करून मार्क्स मिळवणं महत्वाचं तर आहेच आणि
त्याच्या सोबत काय तर त्यांनी एक चांगलं माणूस बनावं, तर त्याचे नैतिक तत्व कसे स्ट्रॉंग केल्या जातील ह्यावर ह्या लोकांचा इतका जोर असतो. आता माझा मुलगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जातो, त्यावरनं मी सांगते की त्यांनी एक मी पुढे येणारच आहे त्याच्यावर, की करिक्युलम मध्ये एक विषय ठेवलाय की इमोशनल त्याच्यामध्ये कसं नैतिक मूल्यांना मुलांच्या लहानपणापासून तुम्हाला कसं ग्रो करायचं आहे, कारण एक चांगला माणूस बनणं आज तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे हा एक वेगळा दृष्टिकोन मला ह्यांच्या सिस्टीम मध्ये पाहायला मिळाला, म्हणून मी इथे सांगितलं. आता हे सगळे स्टेजेस आहे, किंडर गार्डन, आता ही प्रत्येक स्टेज जी आहे ती आपण डिटेलमध्ये बघू. प्रायमरी स्कूल, एलिमेंटरी स्कूल, मग हाय स्कूल, टर्शरी स्कूल एज्युकेशन, मग हायर एज्युकेशन. आता मी इथे टाइम टेबल दिलाय की जनरली इथे शाळेचे जो नियम आहे ते 8:30 वाजता शाळा सुरू होते, ते 3 वाजेपर्यंत शाळा असते आणि मध्ये 1 तासाचा लंच ब्रेक असतो आणि अजून मला वाटतं सकाळी 10 मिनिटासाठी त्यांना एक ब्रेकफास्टसाठी 10 मिनिटाचा सकाळी ब्रेक पण असतो. मला वाटतं 9 वाजता काहीतरी असतो तो. आणि इथे मोस्टली ज्या स्कूल्स आहे त्या वेनेसडेला 12 वाजता सुटतात, म्हणजे 12:30 पर्यंत मुलं बाहेर निघतात. आता अजून एक सांगते की वेनसडेला ह्यांचं एव्हरी वेनसडेला जरी शाळा 12:30ला सुटली तरी इथे अजून एक इतकी छान गोष्ट आहे की तुम्हाला मुलांना जर क्लासेस लावायचे असतील तर तिथे शाळेत ते पण अवेलेबल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं की आज आता माझ्या मुलाला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट होता, तर मग शाळेमध्ये 12:30 वाजता नंतर शाळेतच क्लासेस असतात. मग ज्या मुलांना जिम्नॅस्टिकमध्ये इंटरेस्ट आहे, मग ते प्ले बॉल म्हणून एक ऍक्टिव्हिटी आहे, तिथे त्याच्यात तुम्ही टाका. मग काही मुलांना म्युझिकमध्ये इंटरेस्ट असतो, मग ते म्युझिकमध्ये ते शाळा वेनसडेला लवकर सुटली की ते शाळेतनच तिथे जातात 1 तासासाठी. आणि मग काय करते ही शाळा की जर त्यांना लक्षात आलं की काही मुलं अभ्यासात एवढे हुशार नसतात, पण कोणाला म्युझिकमध्ये इंटरेस्ट असतो, कोणी जिम्नॅस्टिकमध्ये पुढे येणार असेल, तर मग हे लक्ष ठेवतात. मग शाळेतनच काय करतात की ते पॅरेंट्सला कळवतात की तुमचा मुलगा हे खूप छान करतोय, तर ह्याला आपण पुढे नेऊया. मग ह्या कॉम्पिटिशन मध्ये ह्याचं आम्ही नाव घालतो. मग कसं त्याला ते ट्रेन करतील, पण एवढंच आहे की ह्याच्यात आपल्याला पैसे भरावे लागतात, कारण हे शाळेनंतरचे क्लासेस आहेत, त्यामुळे थोडीफार काही एक फी असते 100-150 युरो पर्यंत, ती आपल्याला भरावी लागते. पण हा उपक्रम खूप छान आहे असं सांगताना मला सांगायचं होतं. नंतर आता ही स्टेजेस ऑफ एज्युकेशन, आता बायलिंगल स्कूल किंवा डच स्कूल गोअर्स, आता ह्याच्यामध्ये एक फरक सांगते. फरक काय आहे, आता बायलिंगल स्कूल कसं 2014 साली काय झालं की ह्यांनी पहिले तर फक्त डच स्कूलच होते हे, पण 2014 साली ह्यांनी असं सिस्टीम मध्ये चेंज केला की बायलिंगल स्कूल केलं. म्हणजे जर डच स्कूलमध्ये काही विषय इंग्लिशमध्ये हे शिकवणार, मग काही विषय इंग्लिशमध्ये शिकवल्यामुळे इथे बायलिंगल स्कूल हे म्हणायला लागले. मग आता ह्याचं एज वाईज मी एक ट्री डायग्राम दिलेली की कुठल्या कुठल्या लेवलनुसार हा मुलगा कसा कसा शिकेल. आता ऑफकोर्स जो पहिला लेव्हल आहे 2 ते 4 वर्ष, तो प्ले ग्रुपचा राहील, जे 2 ते 4 दिवस असतं. आता खरं तर हे 4 ते 12 नंतर वर्ष हे महत्वाचं त्याचं एज्युकेशन आहे, की हा त्याचा एक बेस आहे प्रायमरी एज्युकेशनचा. इथे कसं आहे की 4 ते 12 म्हणजे 8 वर्षामध्ये मुलगा 8 ग्रुप कव्हर करतो. इथे ग्रेडिंग सिस्टीमच आहे. पुढे मी ती पण स्लाइड दिली आहे, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करू की काय ग्रेडिंग सिस्टीम आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता या 8 ग्रुपमध्ये त्याला ग्रेड्स मिळतील आणि ग्रुप 8 मध्ये हा मुलगा 12 वर्षी जेव्हा जाईल तेव्हा एक सिटो नावाची एक्झाम असते. आता ही सिटो एक्झाम इतकी महत्वाची असते की ही सिटो एक्झाम त्या मुलाचं पुढचं भविष्य ठरवणार, म्हणजे सेकंडरी एज्युकेशनचा पाथ काय याला चूज करायचा आहे हे जे आहे ते हे सिटो एक्झाम वरनं ठरतं. मला तसं आता मी माझं कधी कधी नेहमी आपण भारतीय माणसं असं करतो की आपण नेहमी आपण जे शिकलोय किंवा आपल्या सिस्टीमशी ह्यांची तुलना करायला लागतो. तर मला बरेचदा असं वाटतं की 12 हे वर्ष खूप लहान आहे की मुलाला हे कळायला की मला सायन्समध्ये जायचंय की मला कॉमर्समध्ये जायचंय की मला काय करायचंय. इट्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणून मग यांनी काय केलं की हा सिटोचा प्लॅटफॉर्म ठेवला की सिटो मध्ये मुलांनी कव्हर केलं, काय कव्हर केलं, म्हणजे जर खूप चांगले मार्क्स आले तर तो सायन्सकडे जाईल असं टाईप. तर यांना सुद्धा आयडिया येईल टीचर्सला की मुलांनी पुढे कोणता मार्ग चूज करायचा आहे, किंवा मग ऑफकोर्स पॅरेंट्स सुद्धा त्याला हेल्प करतील. पण मुलाचं कितपत बॅलन्स असेल जरा हे कठीण आहे. म्हणून मग त्यांनी पुढे काय छान एक फॅसिलिटी दिली की त्यांनी फ्लेक्झिबिलिटी ठेवली सगळ्या सिस्टीम मध्ये. आता ते तुम्हाला पुढे सांगते. आता 8 ग्रुप झाले,
ठीक आहे, मग आता 8 ग्रुपमध्ये झाले, मग सिटोचा एक्झामचा आज रिझल्ट आला. चला, मग आता रिझल्टमध्ये काय होतात, काही मुलं ब्राईट स्टुडंट म्हणजे ज्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले, ॲव्हरेज असतात काही मुलं ज्यांना ठीकठाक मार्क्स मिळाले, नंतर काही बिलो ॲव्हरेज म्हणजे ते नाही अभ्यासात पुढे असतात, पण ठीक आहे, बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये छान करतात. त्यामुळे मग असे 3 ग्रुप घेतले आपण डोळ्यासमोर घेऊ आणि मग ह्या 3 ग्रुपला अनुसरून त्यांनी पुढचे मार्ग बनवून दिलेले आहेत मुलांसाठी. मग ब्राईट स्टुडंटसाठी एक 6 वर्षाचा कोर्स त्यांनी ठेवला. तो VWA म्हणतात. म्हणजे युनिव्हर्सिटी प्रिपॅरेटरी एज्युकेशनसाठी तो मुलगा प्रिपेअर होईल आणि मग पुढे तो रिसर्च युनिव्हर्सिटी एज्युकेशनसाठी त्याला तयार करायचा आहे. आता सहसा हा जो पाथ आहे VWOचा हा अत्यंत हुशार मुलं म्हणजे आपण म्हणू ना पहिले 5 मध्ये येणारे मुलं सहसा त्या मुलांसाठी हा पाथ त्यांनी ठेवलाय आणि हा जो पाथ आहे तो मोस्टली थेरॉटिकल बेस्ड आहे. म्हणजे थेअरी खूप असते याच्यामध्ये आणि VWO जर केलं पोरांनी 6 वर्षाचं मग तो रिसर्च युनिव्हर्सिटीसाठी तयार होतो बॅचलरसाठी आणि मग बॅचलर तो 3 वर्ष करेल आणि मग मास्टरला जाईल. आता 12 वर्षाचा असताना मुलगा झाला, ग्रुप 8 झाला, चला मग 12 + 6 18 ठीक आहे. 18 नंतर अजून 3 वर्ष त्यांनी बॅचलर केलं. 21व्या वर्षी हा मुलगा बॅचलर झाला आणि इथे कसं असतं मास्टर्स प्रोग्राम्स असतात. म्हणजे असं नसतं की 3 वर्षाचा मास्टर करावं लागेल. इथे 1 वर्षाचं पण मास्टर अवेलेबल आहे, 2 वर्षाचं पण आहे, 3 वर्षाचं पण आहे. म्हणजे इट्स डिपेंड अपॉन फॅकल्टी. मग बरे आणि ह्यांनी अजून एक छान मार्ग इथे एक वे दिलेला आहे, सोय करून दिली की काही मुलं दोनदा मास्टर करू शकतात आणि त्याच्यात एक मास्टर ऑब्व्हियसली जेव्हा मास्टर करायची ते ट्युशन फीज वगैरे बरेच आहे इथे आणि मास्टर करताना कसं आहे की जर बाहेरून येणाऱ्या स्टुडंटला इथे मास्टर करायचं म्हणजे मी भारतात आहे आणि मी बॅचलर भारतातनं करून आली आणि मला आता इथे मास्टर करायचंय तर मी जर एका मास्टरची ट्युशन फी भरली असेल ना तर कधी कधी हे दुसरं मास्टर काही रूल्स अँड रेग्युलेशन ऑफकोर्स आहे त्याच्यामध्ये दुसरं मास्टर हे मला फ्री देतात. आणि अजून एक छान गोष्ट सांगायची झाली तर इथे मोर दॅन 2100 पेक्षा जास्त कोर्सेस हे इंग्लिशमध्ये शिकवल्या जातात. कारण ऑफकोर्स त्यांचं आधीपासून 1999 आपण बघितलंच बोलोग्नामध्येच त्यांचं डिक्लेरेशनमध्ये एम होतं की इंटरनॅशनलिझम आणायचं आहे त्यांना, इंटरनॅशनल लेवलवर यांचं एज्युकेशन न्यायचंय आणि ऑफकोर्स ह्याच्यामुळे ह्यांच्या देशाला आज किती पैसा पण मिळतोय तसा जर विचार केला तर आता 2100 पेक्षा जास्त कोर्सेस जर इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे तर इंग्लिश स्पीकिंग बोलणाऱ्या सगळ्या कंट्रीजचे लोक येतातच आहे ना आज शिकायला. आणि अजून एक छान त्याच्यात गोष्ट सांगायची झाली तर इथे ओरिएंटेशन विजाचा पण एक छान प्रकार आहे. म्हणजे ओरिएंटेशन विजा म्हणजे कसं जर मी इथे बॅचलर मी करून आली किंवा मी बॅचलर इथे केलं, इथे शिकले आणि ऑफकोर्स मी शिकली आणि मला काय झालं शिकता शिकता इथे खूप आवडला हा देश. असं वाटलं की आता इथेच जॉब करावा, इथेच आता सेटल व्हायचंय मला. तर पण कसं मग माझा विजा तर एज्युकेशन विजाच्यावर मी येईल, मग माझं एज्युकेशन झाल्यावर मी काय करू, मग त्यांनी ओरिएंटेशन विजाचा ऑप्शन अवेलेबल करून दिला. मग त्या विजामध्ये कसं आहे की तुमचं आज ग्रॅज्युएशन झालं किंवा मास्टर झालं असेल तर हरकत नाही, तुम्ही 1 वर्ष या ओरिएंटेशन विजा घ्या आणि मग या ओरिएंटेशन विजाचा जो काळ आहे 1 वर्ष त्याच्यावर तुम्ही छानपैकी जॉब शोधा आणि 1 वर्ष मला वाटतं इनफ पिरियड आहे एखादा जॉब शोधण्यासाठी. आता नेदरलँड्समध्ये जर विचार करायला गेलं तर बऱ्याच अशा इंग्लिश कंपन्या आहेत की जिथे नेदरलँड्स म्हणजे डच भाषेची गरज नाहीये, प्रॉपर डच कंपनीमध्येच डच बोलाल, पण मोस्ट प्रोबॅबली मी सांगितलं की 50 पेक्षा अधिक लोक जे आहे इथे खूप चांगली इंग्लिश बोलतात. म्हणजे मला जेव्हा मी आली होती तेव्हा मला असं कधी प्रॉब्लेम नाही गेला की दुकानात गेली आणि मला ठीक आहे पहिले वाचता नाही यायचं डच, तर मला हे लोक हेल्प करायचे. सगळ्यांनाच हे लोक हेल्प करतात. दे आर व्हेरी फ्रेंडली असं म्हणू शकतो आपण. आणि आता हा पॉइंट हा झाला आणि दुसरा जो मार्ग आहे तो ॲव्हरेज स्टुडंटसाठी. मग ॲव्हरेज स्टुडंटसाठी त्यांनी मार्ग काय ठेवला की आता तुम्हाला परत कन्फ्यूज व्हायला नको म्हणून सांगते की जो पहिला जो होता VWO तो जर कोर्स केला तर मुलगा थेरॉटिकल कडे जाईल. म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ आर्ट्स, LLB जे LLBचे स्टुडंट्स जे आहेत आता बघा आपल्याला हे सरप्राइझिंग होईल की बॅचलर ऑफ आर्ट्स पण तो या मार्गाने करतोय. आर्ट्स पण इथे आर्ट्सला खूप व्हॅल्यू आहे आणि इथे असं समजलं जातं की आर्ट्स इट्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे खूप हुशार मुलं असतात ते या साईडकडे वळतात. म्हणजे इक्विव्हॅलंट टू सायन्स इथे कन्सिडर केल्या गेलेल्या आहे. म्हणजे सगळ्या विषयांना समानतेची वागणूक जी मी पाहिली ना ती या देशात पाहिली. कुठल्याही विषयाला कमी दर्जा किंवा कुठल्याही फॅकल्टीला जास्त दर्जा असं देत नाही.
मान्य आहे मला की त्यांनी 3 पार्ट्स बनवले ॲज पर स्टुडंट्सच्या लेव्हल प्रमाणे प्रोग्राम जरी असले तरी मान्यता सगळ्या कोर्सेसला अगदी सिमिलर आहे, समान आहे. मग आता हाऊ वर आपण आलो की हाऊ एव्हरेज स्टुडंटसाठी हा होता. मग हाऊ म्हणजे काय? सिनियर जनरल सेकंडरी एज्युकेशनचा हा एक कोर्स आहे. हा 5 वर्षाचा असतो. आता पहिला जो होता तो 6चा होता. हा 5 वर्षाचा आहे आणि हा तुम्हाला अप्लाइड सायन्स युनिव्हर्सिटीसाठी प्रिपेअर करतो. म्हणजे HBO मधून तुम्ही बॅचलर होऊ शकता. हाऊ केल्याने. आता सहसा हा मार्ग कोण चूज करतं? ज्यांना फॉर एक्झाम्पल आपण म्हणू कॉमर्स साइड, की ज्यांना बिझनेस कडे जायचं असेल, घरचे बिझनेस असतील, एंटरप्रिनरशिप कडे जायचं असेल, तर प्रॅक्टिकल प्लस थेरॉटिकल असं दोन्हीही नॉलेज इथे ह्या कोर्समध्ये मिळतं विद्यार्थ्यांना. आणि इथे अजून एक छान त्यांनी फॅसिलिटी दिली आहे, की मी हाऊ हा मार्ग चूज केला आणि हाऊचे 5 वर्ष छान विद्यार्थ्यांनी काढले आणि HBO तो गेला आणि बॅचलरला गेला आणि बॅचलरच्या फर्स्ट इयरला त्याला वाटलं, की अरे, माझी कॅपॅसिटी तर खूप चांगली आहे. म्हणजे मला हे तर खूप सोपं चाललंय, की आता मला असं वाटतंय, की काश मी WO केलं असतं तर मला LLB तरी होता आलं असतं. आता मी थोडंसं गोंधळलोय डिसिजन घेताना. कारण आपण बऱ्याचदा बघतो, की कसं असतं, की मुलं CITOमध्ये 8 वर्ष चांगलं काम करतात. पण आपण CITO एक्झाममध्ये नाही चांगले त्यांना स्कोर मिळत. आपणही बघतो एखादा मुलगा वर्षभर छान अभ्यास करतो. पण परीक्षेच्या वेळेला काय होतं, की तब्येत खराब असते किंवा काय होतं नेमकं माहित नाही, पण त्याचे मार्क्स चांगले येत नाही. तर त्यामुळे असंही होऊ शकतं, की मुलगा हुशार होता, पण CITOमध्ये कव्हर नाही करू शकला. मग त्यांनी ह्याच्यावरही एक सोल्युशन ठेवलंय, की तुम्ही एक्सचेंज ऑफ फील्ड म्हणजे तुम्ही 2 वर्ष पहिले अशी ठेवली आहे, की तुम्ही मग VWमध्ये जा, हाओमध्ये जा, व्हांबोमध्ये जा, कुठेही जा आणि जर तुम्हाला कुठल्याही क्षणी पहिल्या 2 वर्षात असं वाटलं, की अरे बापरे! माझा मार्ग चुकला, मी चुकून हा पाथ चूज केला, मला तर ह्याच्यापेक्षा चांगलं माझी कॅपॅसिटी लक्षात आलेली आहे. मग काय करायचं, पहिल्या 2 वर्षी फ्लेक्सिबिलिटी ठेवली, की पहिल्या 2 वर्षात तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे, की तुम्ही आत्ताच फील्ड बदलून घ्या, असं. मग त्यामुळे मग HBOचं पहिलं वर्ष केल्यावर कोणाला वाटलं, की बापरे! मला तर LLB करायचं होतं. मग इट्स ओके, काही हरकत नाही. तुम्ही HBOचं पहिलं वर्ष करायचं आणि WOला जॉइन करायचं सेकंड इयरसाठी. असा आपण एक छान मार्ग इथे ठेवलेला आहे. आता मला असं पण वाटतं, की जसं मी आधी म्हणाले, की 12 वर्ष हे खूप लहान होतात कुठल्याही मुलाला डिसाईड करायला, की मला काय बनायचं आयुष्यात. म्हणून मग ही फ्लेक्सिबिलिटी आणलेली आहे त्यांनी, की झाली चूक तर किंवा कन्फ्युजन झालं असेल, तर तुम्ही एक्सचेंज करू शकता प्रोग्राम. तसाच मग तिसरी फील्ड काय आहे, की जे बिलो एव्हरेज म्हणजे ज्या मुलांना अभ्यास करायचा किंवा थोडे कच्चे असतात अभ्यासात त्यांच्यासाठी. मग VMBO आता प्रिपरेटरी सेकंडरी व्होकेशनल एज्युकेशन, व्होकेशनल जॉबसाठी ज्या मुलांना प्रिपेअर करतात, तो हा एक कोर्स आहे. हा 4 वर्षाचा असतो. आता इथे ते पण छान आहे, की मी VMBO मुलांनी केलं आणि त्याला वाटलं नाही बाबा, आपली कॅपॅसिटी नाही बाबा आता एज्युकेशन करायची. आता खूप झालं हे 4 वर्षच कसे तरी काढले. आता बस. मग काही हरकत नाही. तो मुलगा VMBO करेल आणि व्होकेशनल जॉबसाठी डायरेक्ट जॉब मार्केटला लागेल. म्हणजे काय आपण बघतो इलेक्ट्रिशियन किंवा नर्सिंगचे कोर्सेस, प्लंबर आता ह्या गोष्टींचे सुद्धा मी आता स्वतः बघितलं, की इथे मिनिटा-मिनिटांनी पैसे घेतात. म्हणजे एकदा आम्हीच काहीतरी काम होतं किरकोळ इलेक्ट्रिशियनला बोलावलं, तर तो आम्हाला म्हणाला, की 10 मिनिटाचे मी €50 घेणार. जसे-जसे मिनिटं वाढत जातील, तसे-तसे माझे पैसे वाढत जातील. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की हा VMBOचा 4 वर्षाचा डिप्लोमा जरी हा कोर्स जरी त्यांनी केला, तरी त्याला इन्कम किती आहे? म्हणजे उद्या एखादा व्यक्ती डॉक्टर झाला, असं होणार नाही, की आपल्याकडे किंवा आपण बघतो, की डॉक्टर खूप त्यांना काय तो कितीही चार्ज लावू शकतो किंवा आपण देतोच पैसे पेशंट गेल्यावर नंतर किंवा वकिलाला असा काही प्रॉब्लेम नाही. तो उद्या कितीही फीस मागू शकतो. लोकांना द्यावीच लागते. आपण प्रश्न नाही करू शकत. तसं जर आपण विचारलं तर इथे तसंच ह्यांचं पण बिहेवियर आहे, की ते म्हणतात, की नाही हे याला एवढे पैसे लागणार, माझे मिनिटांनी पैसे आहे आणि तुम्हालाही मला द्यावे लागतील. म्हणजे इथे अपॉर्च्युनिटी सुद्धा पैशाच्या बाबतीत बघितल्या गेल्या तर कुठल्याही विद्यार्थ्याला असं रिग्रेट नाही होणार, की मला पैसा नाही मिळाला. ठीक आहे, पण माझं हे सुतारकाम तर मी चांगलं करत होतो. ठीक आहे, मग मी अभ्यासात कच्चा होतो, पण अमुक-ढमुक गोष्ट तर मला चांगली येत होती. तर इथे पेमेंट सुद्धा प्रत्येक व्यक्तीला तेवढंच जॉब मार्केटमध्ये गेल्यावर पैसे सुद्धा समानतेच्या ह्यानी मिळतात. आणि मला वाटतं हा
खूप पॉझिटिव्ह पॉईंट आहे. म्हणजे मग हा ब्राईट स्टुडंट असो, ॲव्हरेज स्टुडंट असो की बिलो ॲव्हरेज असो, आज जर तुम्हाला शिक्षण घेऊन पैसा मिळायला लागला तर माणूस ऑफकोर्स तो कुठेही असो तो तेवढाच खुश असतो. आणि आता जो MBAचा पाथ आहे, ऑफकोर्स आता सपोज एखादा नर्सिंग कोर्स केला मी आणि मला असं वाटलं की नाही अजून मला इंटरेस्ट आला, 4 वर्षाचा छान मी एक कोर्स केला किंवा मग जे ओल्ड एज होम्स असतात ते तिथे सुद्धा परिचारिका लागतात, तसा काही कोर्स केला आणि मला असं वाटलं की नाही मी अजून ॲडव्हान्स शिक्षण घ्यायला पाहिजे, मला इंटरेस्ट येतो याच्यात, तर मी MBAत जाईल. त्याच्यामध्ये अजून आता MBAमध्ये तर तशा पहिले 2 होत्या लेव्हल्स, आता 4 लेव्हल्स आले आणि मग मी MBAत जाईल आणि मी अजून छान अभ्यास करते. त्याच्यावर अजून क्राफ्टमॅनशिपचे प्रत्येक तिथे असे कोर्सेस आहेत, की त्याच्यामध्ये अजून डिटेल्समध्ये तुम्ही मास्टरी मिळवू शकता. मग असं ही एक लिंक आहे. मग ह्या बिलो एव्हरेज स्टुडंटला जर वाटलं तर हा डायरेक्ट VMBO करून जॉब मार्केटला जाईल किंवा त्याला नाही वाटलं तर तो त्याला जर थोडं ॲडव्हान्स शिकायचं असेल तो MBAचा पाथ चूज करेल. आणि अजून एक सांगायचं म्हणजे इथे कसं आहे, जे PhDचं आहे, जेव्हा सपोज कुठल्याही लोकांना जर PhD करायची असेल तर इथे 4 वर्ष PhD करावी लागते. इट्स अ व्हास्ट आणि इथे थेअरी प्लस प्रॅक्टिकल बेस्ड PhD तसं पाहिलं तर अप्रोच आहे त्यांचा. आणि अजून एक चांगली गोष्ट ही आहे की PhD करताना इथे सहसा मुलांना पैसे पण मिळतात. म्हणजे मी आज PhD करते आणि मग मी त्या कॉलेज किंवा त्या इन्स्टिट्यूशनमध्येच मला छान कुठल्यातरी प्रोजेक्टमध्ये ते कामाला घेतात आणि विद्यार्थ्यांना पैसे पण देतात. म्हणजे मी शिकता शिकता पैसे सुद्धा कमवू शकते. त्यामुळे बरेच मी इथे विद्यार्थी पाहिले की जे PhDला डोळे बंद करून अप्लाय करतात आणि बिनधास्त जातात, कारण पैसा मिळतोय आणि शिक्षण पण होतंय सोबत. म्हणजे दोन्ही आपल्या गरजा पूर्ण होतात. त्यामुळे PhDचं इथे मार्केट फुल आहे. म्हणजे तसं पाहिलं तर एज्युकेशनच्या कुठल्याही क्षेत्रात मी इथे बघितलं तर PhDसाठी खूप लोकं नेदरलँडला यायला उत्सुक असतात, कारण पैसा मिळतोय आज. तर अशी ही बायलिंगल किंवा डच स्कूल्स गोवरची एक अशी एक एज्युकेशन सिस्टीम आहे. आता पुढची स्टेजकडे वळते. स्टेजेस. आता पुढची जी स्टेज आहे ती इंटरनॅशनल स्कूल्स गोवर्स. जसं आपण पहिलेच बोललो होतो की इंटरनॅशनल बेस्ड स्कूल्स आहेत. आता ऑफकोर्स 2 ते 4 वय वर्ष तर प्ले ग्रुपसाठीच आहे. या सगळीकडे सिमिलरच राहील. मग 4 ते 11 वर्ष. आता जसं तिथे पण 1 ते 8 आपण बघितले ग्रुप्स होते, तिथे असे इथे पण 1 ते 8 ग्रुप्स आहे. फक्त ह्यांचा नाही का, यांचा इंटरनॅशनल प्रायमरी करिक्युलम असतो, तो हे मुलं फॉलो करणार. आता असं का? आता मी माझी एक पर्सनल अनुभव सांगते, की जेव्हा मी नेदरलँड्सला आले, तेव्हा मला कळतच नव्हतं, की मी बायलिंग्वल स्कूल और डच स्कूलला मुलाला टाकू, की मी इंटरनॅशनल स्कूलला टाकू, मला काहीच कळत नव्हतं. नवीन-नवीन आले. मग ह्यांनी आम्हाला इतकं छान समजून सांगितलं. ते म्हणाले, की जर तुम्हाला हे माहिती असेल, की की तुम्ही 10 वर्ष किंवा जास्त काळासाठी आले असाल किंवा तुम्हाला वाटतंय की नाही आम्हाला इथे बरेच दिवस राहायचंय, लाइक आम्हाला सेटलच व्हायचंय किंवा असंही काही लोकांना माहिती असतं. मग तुम्ही बायलिंगल किंवा डच स्कूलचाच ऑप्शन ट्राय करा, कारण तिथे शिक्षण फुकट आहे, फ्री आहे. आणि इंटरनॅशनल स्कूल्ससाठी कसं आहे की मला माहिती की मला 5 वर्षच राहायचे आहे किंवा मला अमुक-तमुक वर्ष राहायचंय, नंतर मी US ला जाणार आहे किंवा नाही नंतर मी परत भारतातच जाणार आहे. मग असं जर तुमचं काही असेल, तुमची केस असेल तर तुम्ही इंटरनॅशनल स्कूल प्रिफर करा. म्हणजे तुमचे जो मुलगा आहे तो उद्या कुठल्याही देशात का जाऊना, त्याचा करिक्युलम किंवा बदलणार नाही आणि त्याच्या एका लिंक कुठेतरी तुटणार नाही. तो त्या लिंकमध्येच त्याचं ते शिक्षण सुरू राहील. म्हणून मग हे इंटरनॅशनल स्कूल्स गोअर्स जसं इथे भरपूर इंटरनॅशनल स्कूल्स आहे नेदरलँड्समध्ये. मग म्हणजे अशा प्रकारे स्कूल चूज केल्या गेलं. म्हणजे आम्ही केलं आणि आम्हाला असंच त्यांनी सजेशन दिलं. मग 4 ते 11 जसे तिकडे होते तसंच इथे पण ग्रुप्स आहे. फक्त करिक्युलम जो फॉलो करणार आहे तो ह्यांचा राहील इंटरनॅशनल प्रायमरी करिक्युलम. नंतर वयवर्ष 11 ते 16 ऑफकोर्स सेकंडरी एज्युकेशन. पण हा सेकंडरी एज्युकेशन चा एक IB करिक्युलम असतं. त्या IB करिक्युलममध्ये त्यांनी 4 चॅलेंजेस दिलेले असतात आणि ते 4 चॅलेंजिंग प्रोग्राम त्या मुलाला करावे लागतात. इक्वल्स टू हाऊ म्हणजे जे आपण आधी पाहिलं हे मधला जो ऑप्शन्स होता त्या लेव्हलचं एज्युकेशन हाऊ म्हणजे कमर्शियल साइडचं फॉर एक्झाम्पल थेरी प्लस प्रॅक्टिकल दोन्ही पण त्या लेव्हलचं एज्युकेशन या IB करिक्युलममध्ये ते तशा प्रकारे 4 चॅलेंजेस नुसार त्यांनी ते प्रोग्राम सेट करून दिले आहे. मग 16 ते 18 मध्ये
डीपी प्रोग्राम्स असतो. आता हा डीपी प्रोग्राम काय, तर ह्या प्रोग्राम मध्ये फिजिकली, इंटेलेक्च्युअली, इमोशनली आणि इथॅनिकली तो मुलगा प्रिपेअर व्हावा अशा प्रकारे त्यांनी करिक्युलम टाकलेला असतो. आणि हा इक्वल्स टू VW म्हणजे जो अगदी ब्राईटेस्ट स्टुडंटचा जो तिकडे आपण बघितला बायलिंगल स्कूलमध्ये जो करिक्युलम होता, तो करिक्युलम इथे इंटरनॅशनल जो डीपी म्हटलाय त्या लेव्हलचा इथे 16 ते 18 वर्षाच्या असताना मुलाला तो क्लिअर करावा लागतो. आता हा जो करिक्युलम आहे इंटरनॅशनल स्कूल्स गोवाचा, हा ऑल ओव्हर इंटरनॅशनल स्कूल सेमच राहणार आहे. म्हणजे तुम्ही कुठेही जा, तुमच्या मुलाची लिंक ब्रेक होणार नाही, तो याच लिंक मध्ये शिकत राहील. मग नेदरलँडला राहा, अमेरिकेला जा, ऑस्ट्रेलियाला जा, या इंटरनॅशनल स्कूल्स मध्ये टाकलं तर एक लिंक राहील त्याची. आता स्पेशल स्कूल्स काय, आता ऑफकोर्स आपल्याला माहितीये की ज्या मुलांच्या गरजा जास्ती असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आधी पण बोललोय की कोणी अंध असेल, कोणाला ऐकू येत नसेल, किंवा कोणाला तरी टॉस म्हणतात त्याला, लँग्वेज डेव्हलपमेंट डिसऑर्डरचे काही प्रॉब्लेम्स असतात, असं काही असेल तर ते त्या मुलांसाठी स्पेशल स्कूल्स असतात. आणि मोस्टली मी पाहिलंय हे डच स्कूल्सच असतात. मग बेसिक सपोर्ट्स म्हणजे ज्या मुलांना ज्यांच्या गरजा जास्ती असतात, ज्यांना हेल्प लागते. आणि इथे डच मध्ये त्याला म्हणतात केनथलीज म्हणजे हे स्पेशल स्कूल्स. मग याच्यामध्ये कसं असतं, MKD एक सिस्टीम आहे. म्हणजे तिथे काय करतात, ते छोटे छोटे ग्रुप बनवतात मुलांचे, आणि ऍटलिस्ट त्या सपोज मतिमंद असतील कोणी मुलं, मग ऍटलिस्ट त्या छोट्या छोट्या ग्रुपमध्ये त्या मुलांवर छान प्रत्येकाकडे लक्ष देतात ते. आणि ऍटलिस्ट त्यांनी ते 1 to 8 ग्रुप तरी ऍटलिस्ट त्यांना पुश करतात. ते ऍटलिस्ट एक तरी कोर्स म्हणजे ग्रुप 8 काढावे, किंवा थोडी बरी कंडिशन असेल तर प्रायमरी पर्यंत तरी ह्या मुलांनी शिकावं. म्हणजे जरी तो मतिमंद असला तरी काय झालं, पण त्याला हक्क आहे एज्युकेशनचा, ह्यावर यांचं खूप लक्ष असतं. आणि याचा असा एक फायदा आहे की असं जरुरी नाही की तो लहान मुलगाच पाहिजे, वय वर्ष 4 पासून पुढे, मग ते अडल्ट असो, यंग पीपल असो, कोणी असो, त्यांना इथे ऍडमिशन मिळते. त्यामुळे हा अत्यंत चांगला मला वाटतं एक ऑप्शन आहे. आता परत एक सांगते की आपण मग होम एज्युकेशन मध्ये ह्याच्यात काय फरक आहे, तर ऑफकोर्स होम एज्युकेशन मध्ये पॅरेंट्स तिथे पण हीच केस होती की कोणी मतिमंद असेल, कोणाला प्रॉब्लेम असेल, तर लोक प्रिफर करतात, पालक प्रिफर करतात की नाही, मी माझ्या मुलाला होम एज्युकेशन देईल, माझ्या मुलाला अमुक ढमुक प्रॉब्लेम आहे, मी कसं पाठवू. पण त्याच्यामध्ये काय फरक होता की होम एज्युकेशन मध्ये मला माझ्या मुलाला माझ्या धर्माच्या फिलॉसॉफिकल बेस्ड सिच्युएशन, बेस्ड नॉलेज द्यायचं किंवा एज्युकेशन द्यायचं, म्हणून मी तो ऑप्शन चूज केला. इथे असं काही नाहीये ते धर्माची फिलॉसॉफिकल बेस्ड एज्युकेशन असं नाही, इथे यांचे जे काही स्पेशल करिक्युलम असणार आहेत ते शिकवणार आहे. म्हणजे हा फरक आहे. ना तर मग होम एज्युकेशनचं काही कामच नव्हतं, जर स्पेशल स्कूल्स ऑलरेडी आपण केंतलीज ह्या मुलांसाठी ठेवलेले आहेत. म्हणजे असा ह्यांचा डिफरन्स आहे, ते मिक्स नका करू. दोन्ही वेगवेगळं काय आहे दोघांमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे. आता ठीक आहे, आपण स्टेजेस तर पाहिल्या. आता कसं काय इथे आहे, काय ग्रेडिंग सिस्टीम काय बोलते हॉलंडची किंवा नेदरलँडची, तर ऑब्व्हियसली सेकंडरी हायर एज्युकेशन आणि ह्यांना सुद्धा सगळ्या पोरांना ग्रेडिंग सिस्टीमच आहे. आता 1 to 10 पॉईंट इथे ग्रेडिंग सिस्टीम आहे. आणि सहसा जे शेवटचे 1, 2, 3 आहे, म्हणजे व्हेरी बॅड, व्हेरी स्ट्रॉंगली इन्सफिशियंट, हे सहसा देत नाही कोणाला. आणि जे 9 आणि 10 आहे, म्हणजे व्हेरी गुड आणि आउटस्टँडिंग, ते तर अगदी रेअरली अवॉर्डेड आहे. म्हणजे सारखं मुलांना ते ग्रेडिंग कमीच देतात. आणि 6 जो ग्रेड आहे सफिशियंट, हा इथला पासिंग ग्रेड आहे. म्हणजे 6, 7, 8 हे मोस्टली ग्रेड आहेत की जे मुलांना मिळतात. ह्या ग्रेडिंग सिस्टीमवरच इथे ग्रुप 8 पर्यंत ग्रेडिंग सिस्टीम आहे. आणि त्याच्यानंतर सीटो एक्झाम आपण पाहिली की सीटो त्यांचं भवितव्य ठरवणार. आणि इथे कोणी पहिल्या ग्रुप पासून 8व्या ग्रुप पर्यंत असं कोणी फेल वगैरे अशी कन्सेप्ट नाही, सगळे मुलं पासच होत असतात. इथे पास म्हणजे हे ग्रेड मिळतात त्यांना. आणि मग हे ग्रेडिंग 8 वर्षाचे ग्रेडिंग ठरवून पाहून आणि मग सीटो एक्झामचं कंपॅरिझन करून मग मुलांची पॅरेंट्स ठरवतात किंवा शाळा ठरवते की आता हा कुठल्या म्हणजे मार्ग चूज करायला मोकळा आहे हा मुलगा. आता तुम्हाला वाटेल मी फोटोज भरपूर टाकले, तर हे मी माझ्या मुलाचं जेव्हा शाळेमध्ये जे काही कार्यक्रम होते तेव्हा मी स्वतः तिथे व्हॉलंटिअरिंग करायला जायची. तर इथे इतकं छान आहे की जसं मी सांगितलं की यांचं प्रॅक्टिकल बेस्ड एज्युकेशन आहे. जसं हा फोटोमध्ये आम्ही त्यांना ऍक्वेरियम मध्ये नेलं, त्या दिवशी शाळेत हे शिकवलं होतं, तेव्हा मला वाटतं तो
पहिलीत होता. मग पहिलीमध्ये त्यांना प्राणी शिकवले, मग पाण्यातले प्राणी कुठले, मग तुमचं हे काय, तुमचं इंटेन्शन काय, तर तुमचं पहिलं हक्क काय की कुठल्याही प्राण्यासोबत फ्रेंडली राहा, त्यांना हार्म नका करू. मग मी जसं सांगितल्याप्रमाणे की जे शिक्षण शाळेत मिळतं ते लगेच त्या त्या ठिकाणी मुलांना घेऊन जातात. ॲक्वेरियम मध्ये घेऊन गेले, मग छान मुलांनी तिथे सगळी माहिती करून घेतली. आणि हा जो खालचा फोटो आहे तो तर जेव्हा आम्ही त्यांना शाळेमध्ये टीचर्सनी हे शिकवलं होतं की पैसे युरोच काय, 1 युरो म्हणजे किती, मग तुम्ही आज जो टिफिन आणताय, मग टिफिन मधलं तुम्ही जे जे पदार्थ खातात आहे ते तुमच्या आई वडिलांनी विकत आणले, तुम्हाला माहिती आहे का यांची किती किंमत आहे. मग हे सगळं शिकवलं तर सही. मग त्यांनी काय केलं, शाळेतच छान असे दुकानं लावून दिले. मग पॅरेंट्सला व्हॉलंटिअरिंग करायला आम्हाला बोलवलं की तुम्ही तुमच्या मुलाच्या दुकान तुम्ही त्याला हेल्प करा, तो टेबल सजवण्यासाठी तुमच्या मुलाला हेल्प करा. तिथे मग आम्ही छान त्यांना असं, सपोज केक विकायला ठेवला असेल तर आम्ही त्यांना असं केकचे चित्र काढून दिलं. मग हा केक 50 सेंटला विकायचा आहे. मग पैशाचं कसं प्रॅक्टिकल नॉलेज दिलं की हा आपण हे असं करतो, आपण दुकानात जातो, विकतो. मग हे छान शाळांमध्ये असं छान टेबल सिस्टीम किंवा असं ऑर्गनाईज करतात. मग मोठ्या वर्गाची मुलं लहान वर्गाच्या मुलांना भेट देतात क्लासमध्ये जाऊन, मग त्या दिवशी ते पैसे घेऊन येतात. ऑलरेडी शाळा मेल करते की आज असं असं छान ठेवलेलं आहे, तर तुम्ही मुलांना 2-2, 5-5 युरो पाठवा. म्हणजे लहान मुलांनी छान वाटेल की अरे वा, आपण विकलं हे. मग अशा प्रॅक्टिकल नॉलेज जर लहान मुलांना पहिली, दुसरी, तिसरी असं अशा प्रकारे जास्त जोर काय आहे की तुम्ही आज जे करताय, म्हणजे जे आई वडील दुकानात जातात, तुमच्यासाठी वस्तू घेऊन येतात, मग ते तुम्हाला बनवून खाऊ घालतात किंवा अमुक ढमुक हे काय प्रोसिजर आहे, म्हणजे जे ऍक्च्युअल आहे प्रॅक्टिकल ते कसं छान पद्धतीने शाळेत शिकवतात हे मला सांगावंसं वाटलं. आणि मग तिथे पॅरेंट्सला पण बऱ्याच अपॉर्च्युनिटी दिल्या जातात की तुम्ही या, तुमच्या मुलांना हेल्प करा. आता हा पण एक पॉइंट मला वाटला की ही स्लाइड घ्यायला पाहिजे की लिरप्लिख्त लॉ म्हणजे प्लिख्त म्हणजे काय की ऑब्लिगेशन. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की जरी फ्रीडम ऑफ एज्युकेशन आहे, कंपल्सरी एज्युकेशन आहे, तरी पण इथे कसं आहे, फ्रीडम जरी दिला आहे तरी जे अटेंडन्ससाठी हे खूप स्ट्रिक्ट आहे. आता नेदरलँड्स म्हणजे डच भाषेत म्हणायचं झालं तर रायकल्स जाईन रायकल्स म्हणजे रूल्स आर रूल्स. म्हणजे जर तुम्ही रूल्स व्हायोलेट केले तर त्याला तुम्हाला माफी नाही आहे. आणि इथे अटेंडन्स वरती इतका जोर आहे, म्हणजे ते खूप सिरियस समजतात. शाळा बंक करणं म्हणजे हा एक मोठा गुन्हा आहे, अशा प्रकारे इथे कायदाच आहे डायरेक्ट. मग हा कायदा काय सांगतो, तर वयवर्ष 5 ते 16 आणि 18 जर त्यांनी त्यांचा डिप्लोमा कंप्लीट नसेल केला तर या मुलांना शाळा अटेंड करणं बंधनकारक आहे. फक्त कधी शाळा अटेंड करणार नाही हा मुलगा, फक्त इन केस ऑफ अनवेल, म्हणजे त्याला बरं नाहीये तर ठीक आहे. अदरवाईज ज्या वर्षी हा मुलगा वयवर्ष 5 वर्ष कंप्लीट करेल आयुष्यातले, त्या दिवशीपासून हा कायदा त्या मुलावर इथे नेदरलँडमध्ये लागू करण्यात येतो. आणि इथे एक ऑफिसर पण त्यांनी नेमलाय की तो नाही का, द शिपहोल एअरपोर्ट हे मोठं एअरपोर्ट आहे, त्या शिपहोल एअरपोर्टवर हा ऑफिसर चेक करत असतो की कोणी शाळेत जाण्यासारखे मुलं आहेत का, ते दिसतात का परिसरात. मग जर दिसले तर तो लगेच विचारायला येतात की अरे आज तर शाळा होती, हा मुलगा इथे काय करतोय तुमच्यासोबत, तुम्ही कुठे चालले याला घेऊन, ते लगेच विचारतात. आणि जर त्यांना लक्षात आलं की काही व्हॅलिड परमिशन नाहीये, हे असेच घेऊन चालले, तर ते ताबडतोब 100 युरो फाईन लावतात. आणि 100 युरो म्हणजे काही कमी नाही आहे. म्हणजे भारतात जर आपण रुपीज मध्ये केलं, मला वाटतं 10,000च्या जवळपास हा फाईन आहे. तसंच असं. आणि त्यांना सारखेच असे मुलं दिसले, एखाद्या मुलगा 2दा 3दा पकडण्यात आला तर मग कोर्टाची केस सुद्धा होऊ शकते. म्हणजे इतकं सिव्हिअर आहे हे मॅटर इथे. तुम्ही याला सिंपल घेऊ नाही शकत. हा कायदा खूप स्ट्रॉंगली एन्फोर्स्ड इथे केला जातो. तसंच व्हाईस वर्सा आपण म्हणू की जसं शाळा बंक केल्याचं फक्त एकच रिझन अनवेल आहे किंवा अजून किंवा एक्सेप्शन्स आहे, तसं शाळांना पण काही फालतू कारणासाठी शाळेला सुद्धा परवानगी नाही मुलांना सुट्ट्या देण्याची. आणि जर असं त्यांच्या लक्षात आलं की इनव्हॅलिड रिझनसाठी या मुलाला सुट्टी मिळाली आहे, तर ते डायरेक्ट त्या स्कूललाच फाईन ठोकतात की या स्कूलला चार्ज करा, यांनी कशी या मुलाला या कारणासाठी अब्सेंटी मारली यांनी. आणि हे याच्यावर इतकं यांचं लक्ष असतं की आपल्याला, म्हणजे जेव्हा आम्ही आलो तेव्हा मला ह्या कायद्याबद्दल माहिती नव्हतं.
तर त्यामुळे बरेचदा मला वाटतं 9 अटेम्प्ट झाले आणि 10व्या अटेम्प्ट म्हणजे माझ्या मुलाला लेट झाला. आम्ही पहिल्यांदाच इथे आलो. मग सगळी सिस्टीम चेंज होती. इतकं थंड वातावरण असायचं की कधी उठण्यात उशीर व्हायचा. 5 मिनिटं, कधी 2 मिनिटं, 5 मिनिटं, 2 मिनिटं करत एक दिवस असं झालं की आमचे 5 तो वयवर्ष 5चा झाला होता. त्याचे 5 तास होऊन गेले. आणि मग त्यांचा आम्हाला ईमेल आला की तुमच्या मुलाचे 5 तास झाले आणि आता शेवटचा एक तुमचा अटेम्प्ट ठीक आहे. आणि जर तुम्ही आता 1 सेकंद जरी उशीर आल्या शाळेत आल्या तर तुमच्यावर सरळ कोर्ट केस होणार. आणि त्या दिवशी आम्हाला लक्षात आलं की हा जो लिरप्लिक लॉ आहे आणि हा इतका म्हणजे आपल्याला हा ओबे करायचा असतो, हा असं चालत नाही. आणि त्याच्यामध्ये एक्झेम्पशन्स पण दिलेले आहे की काही वर्क कमिटमेंट्स असतील, फॅमिली इव्हेंट्स असतील, काही घरी दिवाळी, दसरा, काही खास रिलिजियस सेलिब्रेशन्स असतील किंवा ऑन द ग्राउंड ऑफ एज म्हणजे काय की 4 वर्ष 4थ्या वर्षातच इथे सगळे मुलांना शाळेत टाकतात. तरी 4थं वर्ष हे इतकं लिगली ह्यांचं अब्लाइज नाही आहे ते शाळा अटेंड करण्यासाठी, कारण लॉ तर त्यांचा 5व्या वर्षापासून लागू होतोय. म्हणून मग 4थं वर्षात जर तुम्ही बंक केली थोडी बहुत तर ते हरकत नाही. पण 5व्या वर्षी जे त्यांनी अवर्स ठरवून दिले आहे की जर मुलगा 5 वर्षाचा आहे आणि 5 तास जर तो पर वीक जर त्यांनी मिस केलं तर बस एवढीच लिमिट आहे, त्याच्यावर तो करू नाही शकत मिस. मग काही स्पेशल रिझन्स असतील तर आपल्याला त्यांना ईमेल करावं लागतं की अमुक धमुक कारण आहे म्हणून कदाचित त्याला आम्हाला प्लीज थोडी परमिशन द्या, 5 तासाचे 6 तास किंवा 7 तास करून द्या. मग मॅक्झिमम 10 तास पर वीक अलाउड करतात ते. पण हे लोक एकूण एक मिनिटाचा हिशोब ठेवणारे असतात. म्हणजे ते त्यांची सिस्टीम इतकी जबरदस्त आहे की आपण कधी त्या अडकून जाऊ की आपल्याला लक्षात पण नाहीये. आणि डायरेक्ट फाईन आणि फाईन भरला डायरेक्ट कोर्टात जायचं म्हणजे आपण इतकं सोपं नाही आहे इथे एकदा का तुम्ही या जाळ्यात अडकले तर निघणं. त्यामुळे खूप अटेंडन्स किंवा प्लिक्ट मी जे म्हटलंय ऑब्लिगेशनच आहे हे पॅरेंट्स वरती मुलगा 5 वर्षाचा झाल्यानंतर. फक्त आता पायलट स्कूल्स मी काय टाकले की पायलट स्कूल्स हे असे स्कूल्स की जिथे फ्लेक्झिबिलिटी आहे जरा हॉलिडेजमध्ये, कारण त्यांचं पूर्ण स्ट्रक्चरच वेगळं आहे. आणि तसं पायलट स्कूल 2018 साली 20 पायलट स्कूल्स हे आहेत नेदरलँड्समध्ये ज्यांच्यामध्ये थोडी फ्लेक्झिबिलिटी आहेत या अवर्समध्ये. त्यामुळे त्यांना सोडून बाकी सगळ्यांना खूप इथे स्ट्रिक्टनेस आहे. तसंच आता करिक्युलम घेतला मी. आता आयपीसी इंटरनॅशनल प्रायमरी करिक्युलम काय आहे तर ऑफकोर्स पहिला जो पॉइंट आहे तो लिटरसी. पहिला विषय काय तर लिटरसी विषय शिकवला जातो. ग्रुप 1 to 8 मध्ये चा हा सिलेबस आहे. तर पहिलं काय तर लिटरसी मध्ये काय की बोलणं, मुलाचं लिहिणं, लँग्वेज, रायटिंग ह्याच्यावर आणि त्याच्यावर जास्त आणि रिडिंग ह्याच्यावर जास्त फोकस केला जातो. दुसरा विषय मॅथमॅटिक्स. ऑफकोर्स त्याच्या मॅथमॅटिक्सच्या काय स्किल्स आहे 1 ते 8 ग्रुपमध्ये तो त्यांचा जो सिलेबस ठरवलेला आहे त्या मॅथमॅटिक्स मध्ये त्या मुलाचं कॉन्सन्ट्रेशन कसं वाढेल ह्याच्यावर त्यांचं लक्ष दिलं जातं. तिसरा आता हा एक छान विषय आहे की म्युझिक, एक्सप्रेसिव्ह आर्ट आणि फिजिकल एज्युकेशन. मला या एक्सप्रेसिव्ह आर्ट बद्दल खूप इम्प्रेस झाली मी, कारण इथे एक्सप्रेसिव्ह आर्ट मध्ये कसं आहे त्यांना विणकाम शिकवलं, खूप अशा गोष्टी शिकवल्या जी माझी आई करताना मी पाहते. मग मला इतकं कौतुक वाटलं जेव्हा माझी आई इथे आली होती तेव्हा तो आईला सांगत होता की हो हे तर मला शिकवलंय शाळेत. तेव्हा माझ्या आईलाही आनंद झाला आणि मलाही आनंद झाला की बापरे ह्याला हे येतंय. तोपर्यंत मला माहित नव्हतं की पहिले की ह्याला हे शिकवलेलं आहे शाळेत. त्यामुळे मला हा विषय खूप आवडला. आणि मोस्ट प्रोबॅबली म्युझिक आणि फिजिकल एज्युकेशन जे आहे ते डच लँग्वेज मध्ये हे शिकवतात. का बरं तर ऍटलिस्ट ऑफकोर्स मुलाला थोडी बहुत डच भाषा त्यांना सांगावीच लागणार, कारण आज मुलगा वावरतो कुठे तर नेदरलँड मध्ये वापरतोय. त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे थोडी बहुत डच भाषा येणं. आणि तसंही पुढे त्यांनी एक सब्जेक्ट ठेवलेलाच आहे डच भाषेचा. आयसीटी म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे ऑफकोर्स जे आपण बघतो की कम्प्युटरचा यूज कसा करायचा. आणि प्रत्येक मुलाला इथे आयपॅड्स दिलेले असतात. ऑफकोर्स त्यांना इंटरनेट जरी असलं तरी त्यांचे जे हेड टीचर्स असतात त्यांच्या कम्प्युटरशी लिंक आहेत त्यांचे सगळे लॅपटॉप्स. त्यामुळे काही टेन्शन नाही, ते लक्ष ठेवून मुलांना शिकवतात. मग 5वा विषय कुठला EAL ऍडिशनल इंग्लिश ॲज अन ऍडिशनल लँग्वेज. आता इथे कसं आहे इंटरनॅशनलिझमवर परत बोलते की इंटरनॅशनलिझम आता माझ्या मुलाच्या बाबतीत सांगते. तो 3रीत आहे आता आणि त्याच्या शाळेमध्ये ऑलमोस्ट प्रत्येक देशातला एक मुलगा मी पाहिला, म्हणजे मुलगा मुलगी कोणी पण पाहिलेला आहे. कोणी जपान मधून आहे, कोणी ऑस्ट्रेलिया मधून आहे, मग असं आणि कोणी स्पेन मधनं आहे. आपल्यालाच नाही तर बरेच असे देश आहे की जिथे आजही इंग्लिश भाषा बोलताना त्रास होतो, मुलांना कळत नाही, कारण घरी ते होम कंट्री लँग्वेज बोलत असतात.
शाळेत इंग्लिश बोलायचं आहे, डचचा पण विषय शिकवणारच आहे पुढे. त्यामुळे मुलं काय करतात, पहिले मुलं कन्फ्युजच होऊन जातात. जे असे एक्सपेक्ट स्पाउसेस, जसं मी आली इथे, एक्सपेक्ट जे पॅरेंट्स त्यांचे जे मुलं असतात पर्सनली, त्यांना असं सुरुवातीला असा त्रास होतो. ते कन्फ्यूज होतात, काय चाललंय. मग EL मध्ये ते काय करतात, की लक्ष देतात, की जर तुमचा मुलगा, आता आम्ही मराठी बोलायचो, तर माझ्या मुलाला घरी मराठी, एकदम शाळेत इंग्लिश सुरू झालं, तर एक HCL होस्ट कंट्री लँग्वेज मध्ये डच शिकवतात. मग थोडा कन्फ्यूज झाला होता, तर मग ते काय करतात, पहिल्या फर्स्ट आणि सेकंड ग्रुपमध्ये त्यांनी इंग्लिशकडे त्याच्या लक्ष दिलं, की ठीक आहे, हा मराठी घरी बोलतोय, याला घरी मराठीच बोलू द्या, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण आम्ही याचं पहिले इंग्लिश सुधारतो. मग त्यांनी काय केलं, ग्रुप 1-2 मध्ये त्याचं इतकं छान त्याच्यावर पर्सनल लक्ष देऊन 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 इंग्लिश सुधारलं त्याचं. आणि जेव्हा माझा मुलगा आता ग्रुप 3 मध्ये गेला, तेव्हा त्याला होस्ट कंट्री लँग्वेज शिकवायला त्यांनी सुरुवात केली. कधी, जेव्हा तो इंग्लिश फ्लुएंटली बोलू लागला, तेव्हा त्यांनी ती भाषा त्याच्या दैनंदिन जीवनात आणायला परत सुरुवात केली. म्हणजे असं नाही केलं, की एकदम सगळ्या शिकवल्या आणि मुलगा कन्फ्यूज झाला, घाबरला, असं नाही केलं. तर त्यांनी स्वतःच हे प्लॅनिंग केलं होतं. त्यामुळे आम्ही सॅटिस्फाईड झालो, की आता मुलाचं सगळं छान चाललंय. नंतर ऑफकोर्स मी जसं पहिले म्हटले, की सोशल आणि इमोशनल करिक्युलम ह्या इथे नेदरलँडमध्ये ह्या विषयाला इतकं महत्व आहे ना, की नैतिक मूल्य, जसं मी पहिले ते त्या म्युझियम बद्दल सांगितलं, त्या आर्टिस्ट बद्दल आपण बोललो, की इमोशनल करिक्युलममुळे काय होतं, की मुलांचं नैतिक तत्व आयुष्यातले स्ट्रॉंग होतात. एक चांगला माणूस त्यांनी घडावं, ह्याच्याकडे ह्यांचं खूप लक्ष आहे. मग ह्याच्यात त्यांनी काही विषय छान निवडलेले आहे, मी लिहिलेले आहेत पण, की रिस्पेक्ट, की लोकांच्या भावनांचा रिस्पेक्ट करा, तुमच्या प्रॉपर्टीचा रिस्पेक्ट करा. जे तुम्ही दप्तर घेऊन येता, तुमच्या ज्या काही तुम्ही जे घेऊन येता शाळेत डबा, त्या तुमच्या असो की दुसऱ्याच्या असो, रिस्पेक्ट करणं खूप महत्वाचं आहे. बरेच मी लिहिलेले आहे, की अडॅप्टेबिलिटी, वी आर विलिंग टू ट्राय अँड गेट यूज टू न्यू थिंग्स. म्हणजे आपण प्रयत्न करायचा, की नवीन गोष्टी आत्मसात करण्याच्या. मग इथे आल्यानंतर नवीन भाषा आत्मसात करता, नवीन वेदर आत्मसात करता. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला आत्मसात करणं पण किती महत्वाचं आहे. मग ते विचार असो, आचार असो, माणसाची कृती असो, ह्या इतके, तसं पाहिलं तर हे थॉट्स खूप मोठे आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनाही आज हे गोष्टी समजत नाही, पण लहान मुलांना जर हे आपण आतापासून शिकवलं, तर तो नक्कीच आयुष्यात एक चांगला माणूस बनेल. याकडे या लोकांचं भरपूर लक्ष आहे. आणि त्यामुळे हा विषय माझा आवडता आहे. आणि मी म्हणून याच्यात डिटेल्स मध्ये हा टेबल टाकलाय. तुम्ही नंतर सुद्धा हा डिटेल मध्ये वाचू शकता. नंतर ऑफकोर्स काही महत्वाचे पॉइंट्स काढले, की क्वालिफिकेशन काय लागतं नेदरलँड्स मध्ये टीचर बनायचं असेल. एकच मिनिट, स्पीड थोडा वाढवावा लागेल आता. हो सर, लगेच वाढवते. क्वालिफिकेशन ऑफ टीचर्स मध्ये काय, तर ऑफकोर्स बॅचलर डिग्री आहे आणि 2 कोर्सेस आवश्यक आहे. जर तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर इंग्लिश स्पीकिंग कोर्सेस आहे, TEFL आणि सेल्टा म्हणून. तुम्ही अजून याच्या 2 ऍड झालेले आहे, आता कुठला पण एक कोर्स करू शकता. स्कूल प्रिन्सिपल साठी काय क्वालिफिकेशन आहे, तर बॅचलर तर लागणारच, प्लस मास्टर्स आहे. आणि त्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आणि थेरॉटिकल कोर्सेस पण अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्हाला करावे लागतात. सॅलरी ऑफ टीचर्स, आता मिनिमम सॅलरी इथे 5,170 युरो पर मंथ, म्हणजे 4,51,000च्या जवळपास सुरुवात होते सॅलरीची. पण अगदी नवशिका असेल तर 2,000 युरो पासून असते, पण ही 9,000 युरो पर्यंत सॅलरी मिळते. म्हणजे इथे टीचर्सची सॅलरी प्रचंड छान आहे, की तो शिक्षक खुश असतो. अप्रेझल, आता टीचर्स अप्रेझल होण्याचे राईट्स जे आहेत ते कॉम्पिटन्स अथॉरिटी ऑफ स्कूल्स कडे आहे, नंतर स्कूल्स बोर्ड आणि म्युन्सिपाल्टीकडे आहे. त्यांना अधिकार आहे टीचर्सचे अप्रेझल करायचा. तसंच फीज काय, तर मी आधीच सांगितलं की डच स्कूल्स फ्री आहेत आणि इंटरनॅशनल स्कूल्स गोअर्सचे 6,000 ते 20,000 युरोज पर्यंत फीज आहे. प्लस पॅरेंट्सला, जसं मी सांगितलं की लंच टाइम, आता इथे कसं आहे की लंच टाइम सुपरविजन एक कन्सेप्ट आहे, की मुलं जे शाळेत शिकवतात मुलं टीचर्स, ते फक्त शिकवण्याचं काम करतील. लंच टाइम मध्ये त्यांची काही ड्युटी नसते. मग इथे कसं असतं, लंच टाइम सुपरविजन साठी पण काही पॅरेंट्स व्हॉलंटिअरिंग करतात आणि मग त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा चार्ज करावा लागतो, 120 युरो समथिंग लाईक दॅट, अशी काही अमाऊंट आहे. तर तसं ते लंच टाइम सुपरविजन. आणि आउट ऑफ केअर स्कूल केअर म्हणजे ज्या पॅरेंट्स जॉब करतात, मग 3 वाजल्यानंतर नाही येऊ शकत, त्यांचं 6 वाजता ऑफिस सुटणार आहे, मग 3 ते 6 त्या आउट ऑफ केअर स्कूलमध्ये मुलं राहतात. मग नंतर पॅरेंट्स कलेक्ट करतात. आता नंबर ऑफ स्टुडंट इन क्लासरूम मध्ये 23 ते 24 तसे गव्हर्नमेंट फंडेड स्कूलमध्ये असतात, पण सहसा 30 लिमिट आहे.
आता माझ्या मुलाच्या शाळेत तर मला वाटतं क्लासमध्ये 17च होते, कमीच असतात तसे इथे, खूप स्टुडंट्स नाही भरत ते, पण मॅक्झिमम 30 लिमिट आहे. आता स्टडी डेज इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, म्हणजे स्टडी डेज इज फॉर टीचर्स, हा टीचर्ससाठी कन्सेप्ट आहे की टीचर्सला पण जरुरी आहे अपडेट राहणं. मग त्यांना त्या वर्कशॉपमध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर फोकस करतात की कुठल्या टेक्निक्स, टेक्नॉलॉजी, लर्निंग्स, ॲडव्हान्सिंग स्टुडंट क्रिएटिव्हिटी कशी कराल वगैरे वगैरे असे, म्हणून हे स्टडी डे पण एक कन्सेप्ट खूप छान आहे इथे. मग त्या दिवशी ग्रुप 1, 2, 3च्या मुलांना सुट्टी असते, पण नंतरचे मुलं जातात शाळेत, पण सहसा हा स्टुडंट्सचा नाही तर टीचर्सचा स्टडी डे असतो. आणि पिसा, आता पिसा रँकिंग पण मी दिलेलं आहे की 2015 पेक्षा यांचं खूप कमी आलं. मी तिन्ही याचे गुण लिहिलेले आहेत. मला वाटतं रीडिंग मध्ये 27व्या नंबरवर होता नेदरलँड, 485 आलं, म्हणजे समाधानकारक नव्हतं. त्यामुळे यांचा खूप अभ्यास चालू आहे की का असं का झालं. आता हा जी स्लाइड आहे मी फार फास्ट घेते की इथे कुठल्या कुठल्या गोष्टीत व्हॉलंटिअरिंग अपॉर्च्युनिटीज आहे पॅरेंट्ससाठी. तर बिंग अ क्लास पॅरेंट, तुम्ही त्या क्लास पॅरेंटिंग कन्सेप्ट पण खूप छान आहे की तुम्ही क्लास पॅरेंट व्हा. मग फंडिंग पॅरेंट्स लोक जमा करतात, मग टीचर्सला क्रिसमससाठी गिफ्ट द्यायचे असतील, अमुक ढमुक असे कार्यक्रम असतील तर मग ते पॅरेंट्स एकमेकांशी कोलॅबरेशन करून गिफ्ट देतात आणि बऱ्याच गोष्टी येतात. आणि मी आता इथे डिटेलमध्ये लिहिलेलं आहे की कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहे पॅरेंट्सला व्हॉलंटिअरिंग करण्यासाठी. लायब्ररीमध्ये असिस्ट करू शकतात, मुलांना वाचण्यासाठी असिस्ट करू शकतात, किंवा कल्चरल डे आहे, सेंटर क्लास आहे, सगळीकडे पॅरेंट्स व्हॉलंटिअरिंग करू शकतो. प्लस त्यांच्या कमिटीच्या बोर्डच्या मीटिंग्स असतात त्या सुद्धा मी अटेंड करू शकतो. त्याच्यात सुद्धा बरेच पॅरेंट्स इंटरेस्टेड असतात, त्यांना ते मेंबर्स बनवतात की सगळी सिस्टीम काय वर्क होते हे माहीत होण्यासाठी. हे डिटेल्स मध्ये मी लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता नंतर सुद्धा. ट्रॅफिक एक्झामिनेशन इज व्हेरी नेसेसरी. आता इथे कसं आहे की ग्रुप जसं आपण पाहिलं की क्लास 1 to 8 होतं, तर क्लास 7 मध्येच इथे ट्रॅफिक एक्झामिनेशन आहे की क्लास 7 मध्ये मुलाला थेरी प्लस प्रॅक्टिकल सायकल ट्रॅफिकचे लेसन्स दिले जातात. आणि सायकलिंग डिप्लोमा टाईप एक असतो की तो त्याला कम्प्लीट करावा लागतो. जर 7व्या ग्रुपमध्ये नाही काढू शकला तर 8व्या मध्ये परत चान्स देतात ते की तेव्हा तुम्ही काढा. मग नेसेसिटी काय, मुलांना इथे फक्त एक जिम बॅग असते, एक लायब्ररी बॅग असते ज्याच्यात ते लायब्ररी बुक्स ठेवतात, आणि एक लंच बॉक्स असतो. काही नेत नाही मुलं. नंतर ग्रुप 8 पर्यंत तर काहीच नेत नाही. मला असं वाटतं सेकंडरी मध्ये पण काही त्यांना काही म्हणजे बुक्स वगैरे बॅग्स, हेवी बॅग्स असं कॉन्सेप्टच नाही आहे, काहीच नेत नाही मुलगा. नंतर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ डिवोर्स पॅरेंट्स, की डिवोर्स पॅरेंट्सला हे कळवावं लागेल की आज कोणाची कस्टडी आहे मुलाची. मग तशाप्रमाणे ते नोटिसेस किंवा काय पॅरेंट्स टीचर्स कन्व्हर्शन आहे ते त्या डिवोर्स जो आहे स्पाऊस ज्याच्याकडे आज कस्टडी आहे त्याला ते करतात. पण ही रिस्पॉन्सिबिलिटी त्या पॅरेंट्सची आहे शाळेला सांगण्याची. ऑलमोस्ट नो होमवर्क, म्हणजे इथे होमवर्कची कन्सेप्टच नाहीये. आता हा लास्ट जसं पाहिलं तर हा एक लास्टच स्लाइड आहे जी महत्वाची आहे. बाकीच्या मी तुम्हाला माहितीसाठी दिलेल्या आहे की रिकमेंडेशन काय आहे की नेदरलँड्सकडनं काय घ्यावं भारताने. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा की इक्वल रिस्पेक्ट टू ऑल द सब्जेक्ट, सगळ्या विषयांना समांतर वागणूक देणं महत्वाचं आहे. जसं आर्ट्स करतोय म्हणजे हा डप्पू आहे, की हा सायन्स करतोय हा मुलगा खूप हुशार आहे, ही जी वागणूक मी स्वतःही कधी कधी बघते की पॅरेंट्स आपल्यालाही सांगतात की यांनी सायन्स घेतलं, सायन्स नाही घेतलं, आणि ह्यांनी आर्ट्स का घेतला, मला दुःख झालं. तर हा एक जो कन्सेप्ट आहे आपल्याकडे की समान वागणूक नाही मिळत सब्जेक्ट्सला, ती काढायसाठीचे प्रयत्न करायला पाहिजे. बेटर ट्रेनिंग ऑफ एज्युकेटर्स, म्हणजे टीचर्स स्पेशली आपण बघतो पुण्या मुंबई किंवा मोठ्या सिटीज सोडून मी जर विलेज बद्दल बोलायला गेली तर खूप गरज आहे टीचर्सला ट्रेनिंग देण्याची. आणि बरेच मुद्दे लिहिले की कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांना शिकवायला पाहिजे. आणि हे पण जरुरी आहे की टीचर्सचं सुद्धा अप्रेझल टेस्ट व्हायला पाहिजे, ऍटलीस्ट एकदा तरी व्हायला पाहिजे इयरमध्ये. नंतर इंडियन आपल्याकडे जे एज्युकेशन आहे ते मोर जे बेस्ट आहे ते थेरॉटिकल बेस्ट आहे. प्रॅक्टिकल गोष्टींकडे लक्ष जेवढं पाहिजे तेवढं दिल्या जात नाही. त्यामुळे जास्त लक्ष हे प्रॅक्टिकलकडे दिलं पाहिजे. आणि ऑफकोर्स इथे नो होमवर्क कॉन्सेप्ट आहे आपल्याकडे. आपण आजही बघतो की मुलांना भरपूर पुस्तकं, अगदी लहान लहान मुलांच्या बॅग्स भरलेल्या असतात. त्यामुळे काय होतं, लेस कॉन्सन्ट्रेशन होतं त्यांचं प्रॅक्टिकल थिंग्सकडे. आता हा तर तसं पाहिलं तर एक खूप वाईट गोष्ट आहे ही की क्राऊड ऍटिट्यूड आपण फॉलो करतो की यांचा मुलगा डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, म्हणून ऍटलीस्ट नाही डॉक्टर वगैरे तर तू सीए तरी कर. भले मग त्या मुलाला कुठे दुसरी तिसरीकडे इंटरेस्ट असेल दुसऱ्या फील्डमध्ये, पण पॅरेंट्स आर फोर्सिंग. काय प्रॉब्लेम आहे, कशी मेंटॅलिटी चेंज होणार आहे हे त्यांनाच त्यांचं वर्कआउट करायला पाहिजे. आणि हा जो मुद्दा आहे रिक्रूट मोर फिमेल टीचर्स, हा मी अनुभवला जेव्हा आम्ही जेव्हा मराठवाड्यामध्ये जे खेडे आहेत विलेज एरियामध्ये व्हॉलंटिअरिंग करायचो, कॅम्प्स करायचो, तेव्हा बऱ्याच मुलींना शाळेत पाठवायचे नाही कारण की तिथे मेल टीचर्स आहे म्हणून ते अलाउ नव्हते करत. तर अत्यंत गरजेचं आहे की विलेज एरियामध्ये स्पेशली फिमेल टीचर्सना जास्त रिक्रूट करा, म्हणजे मुलींना शिक्षण मिळायचं जो काही त्यांचा मेंटॅलिटीचा प्रश्न आहे
तो आपण बदलू शकत नाही, पण जर आपण टीचर्स फिमेल्स ठेवल्या तर तरी मुलींना पाठवतील शाळेत. लाईफ स्किल्स अँड फील्ड ट्रिप्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिकमेंडेशन माझ्या मते, कारण की फील्ड ट्रिप्स खूप महत्वाच्या आहे. मग LIC ऑफिस असो, पोस्ट ऑफिस असो, बँक्स असतो, की तिथे त्यांना पर्सनली नेऊन शिकवायला पाहिजे की काम काय होतं. जेव्हा मी LLB झाले, मला आजही आठवतं की आम्हाला असं सांगायचे की तुम्ही जे शिकता आहे LLB मध्ये, पण प्रॅक्टिकल कोर्टात तर वेगळंच काम चालणार आहे. मग तेव्हा वाटायचं की मग तिथे नेऊन का नाही शिकवत आहे तुम्ही आम्हाला. देर आर व्हेरी असे खूप प्रश्न असतात ज्यांना उत्तर मिळत नाही, पण आपल्यालाच याच्यावर वर्क करून मला वाटतं उत्तर शोधावं लागणार आहे, कारण शेवटी प्रश्न आपल्या मुलांचा आहे. आणि ओव्हर क्राऊडेड क्लासरूम हा तर इतका प्रॉब्लेम आहे. मला मान्य आहे की आपण भारताच्या पॉप्युलेशनवर जरी कंट्रोल करू शकत नाही, तरी सुद्धा मॅनेजमेंट मग मोर रिक्रूट करा टीचर्स किंवा असं काहीतरी करा, कारण किती पण उत्तम तुम्ही शिक्षक जर आणला तरी तो इतक्या हेवी क्राऊडकडे कसं लक्ष देईल. मग त्याच्यामध्ये डिस्ट्रप्टिव्ह बिहेवियर झालं, टेन्शन्स, भांडणं, जे काही ज्या गोष्टी तयार होतात आहे यांना कुठेतरी थांबवणं खूप गरजेचं आहे. आता मी आता फार फास्ट घेते. इथे मी काही फोटोज टाकलेले आहेत की इथे कुठले कुठले डे, किंग्स डे वगैरे, हे तुम्ही नंतरही पाहू शकता आरामात. इथे आम्ही दिवाळीचं पण टाइम मध्ये रामायण स्किट केलं होतं मुलांसाठी, आणि बरेच गोष्टी इथे ज्या होतात त्याच्या मी फोटो मुद्दाम टाकले, कारण की एव्हरी फोटो टेल्स अ स्टोरी म्हणतात त्याप्रमाणे. आता हे बोलायला तर मला वाटतं खूप कमी वेळ आहे की नाही काय माहित, पण आता सहज 2 मिनिटात सांगते की तुम्ही हे वाचून घ्या नंतर, की इथे फ्लाईट स्कूल्स पण आहे. जसं आपण पहिले रेफरन्स दिला की 17 वर्षानंतरचे मुलं हायस्कूल ग्रॅज्युएटला हा ऑप्शन आहे, आणि त्यांना इंग्लिश चांगलं बोलता लिहिता वाचता आलं पाहिजे, आणि मेडिकल एक्झामिनेशन जर पास केली असेल तर ते फ्लाईट स्कूलमध्ये ऑप्शन ऍडमिशन घेऊ शकतात. मी ट्रेनिंग ऑप्शन्स टाकले आणि करिअर ऑप्शन्स पण टाकलेले आहेत, तुम्ही हे नक्की वाचून घ्या जर तुम्हाला माहिती हवी असेल तर. NLDA म्हणजे नेदरलँड डिफेन्स अकॅडमी, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे मला असं वाटतं एकमेव मिलिटरी सायंटिफिक नॉलेज आणि रिसर्च इन्स्टिट्यूट आहे नेदरलँड्समध्ये. तर ह्याचे सुद्धा मी डिटेल्स कोर्सेस टाकलेले आहे. बऱ्याच लोकांना हे फ्री पण आहे, आणि ऍडमिशन रिक्वायरमेंट्स टाकलेले आहे. तुम्ही हे आरामात नंतर वाचू शकता जर तुम्हाला इंटरेस्ट असेल. आता लर्निंग डच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन नेदरलँड्स. तर मी काही इन्स्टिट्यूशनचे नावं टाकलेली आहेत, प्लस मी त्यांच्या लिंक्स पण दिलेल्या आहेत. तुम्हाला डच भाषा शिकवायची असेल तर त्या वेबसाईटवर जा, तिथे सगळं मटेरियल, स्टडी मटेरियल पण अवेलेबल असतं, आणि तुम्ही हा कोर्स करू शकतात. आता इथे डच लँग्वेज सर्टिफिकेशन जे मी केलं, इथे बरेच लेवल्स आहे, लेवल A, B, C प्लस NT2. त्यांनी बरेच असे पाथ चूज केले की जर तुम्हाला इथे शिकायचं असेल किंवा इथली सिटिझनशिप पाहिजे असेल किंवा परमनंट रेसिडेंट व्हायचं असेल तर ह्या परीक्षा पास होणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला ते होता नाही. जसं आपण रिलिजन बेस्ड पहिल्या स्लाइडवर बघितलं की किती रिलिजन्स आहे नेदरलँड्समध्ये. त्याचा फायदा असा झाला की इथे इतक्या सगळ्या लँग्वेजेस बोलल्या जातात, शिकवल्या जातात. इंडियन लँग्वेजेस इन द नेदरलँड्स, तुम्ही हे डिटेलमध्ये बघू शकता की किती स्कूल्स आहे आणि कुठे कुठे आहे. मी सगळ्या स्कूल्सचे नावं लिहिले आहेत जेवढे मला सापडले, हिंदू स्कूल्स, इन्स्टिट्यूशन, आणि कुठल्या कुठल्या भाषा शिकवल्या जातात. ते इतकं कौतुक वाटतं एक भारतीय म्हणून सांगताना की हिंदी, उर्दू, संस्कृत, तमिळ आणि मल्याळम या सगळ्या भाषा नेदरलँडमध्ये आज छान शिकवल्या जातात. कुठे कुठे शिकवल्या जातात मी सगळं लिहिलेलं आहे. सरनामी लोक जे असतात, सुरेनामी जे आपण म्हणू, ते सुद्धा हिंदी बोलतात. ते मोस्टली आपल्या बिहार, UP या साईडचे लोक असल्यामुळे हे लोक बरेच, हे जे हिंदी परिषद नेदरलँड्स आहे मला वाटतं त्यांनी स्थापन केलेलं आहे, आणि त्यामुळे इथे खूप स्कोप आहे आपल्या भाषा शिकण्यासाठी, आणि लोक आवडीने या इन्स्टिट्यूशन मध्ये जाऊन शिकतात. आता हे पण एक खूप महत्वाचं स्लाइड मला वाटली म्हणून मी टाकली माहितीच तर, की गांधी सेंटर जे कल्चरल विंग आहे इंडियन एम्बॅसीचं, तिथे हिंदी, नंतर तबला, नंतर योगासन हे फुकट शिकवल्या जातात मुलांना. हिंदी शिकवायचा हा टाइम टेबल मी दिलेला आहे. इथे आम्ही लेवल 1 to 5 पर्यंत मुलांना शिकवतो, आणि हा अत्यंत उत्कृष्ट असा उपक्रम आहे जो कल्चरल विंगनी एम्बॅसी ऑफ इंडियाच्या सुरू केलेला आहे. तर तुम्ही हे डिटेलमध्ये वाचू शकता. आता ह्या कोर्स बद्दल मी याच्यासाठी टाकलं की इंडियन डच सायबर सिक्युरिटी स्कूल हे असं ऑनलाईन कोर्स आहे की जो 2015 पासून सुरू झालेला आहे. मला वाटतं नेदरलँड प्लस कर्नाटक गव्हर्नमेंटनी मिळून आणि अजून हेक म्युन्सिपाल्टीनी मिळून हा कोर्स सुरू केला. याच्यामध्ये आम्हाला इतकं छान शिकवलं गेलं. आम्ही 900+ पार्टिसिपेंट्स होतो, इंडियाचे प्लस नेदरलँडचे. त्याच्यातले बहुतेक लोक जे होते ते जे भारताचे होते ते सगळे टीचर्सच होते. की तुमचा डेटा लीक झाला किंवा अजून काही प्रॉब्लेम झाले तर तुम्ही तुमचा डेटा किंवा इन्स्टिट्यूशनवर काही कोणी तुमचं हॅक केलं तर तुम्ही ते माहीत झाल्यानंतरच्या काळ किंवा तुम्ही तो जो कुठला हॅक झाल्यानंतर ती थांबवण्याची प्रक्रिया मधला जो काळ असतो त्याच्यामध्ये कितीतरी फाईल्स डिलीट होतात. तेव्हा इमिजिएटली तुम्ही काय कराल तुमचा डेटा हॅक झाल्यानंतर. बऱ्याच खूप छान उपयोगाच्या गोष्टी शिकवल्या. तर मला वाटतं हा ऑक्टोबर महिन्यात होता.
ऑक्टोबर नोव्हेंबर ते सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचा 3 महिने हा कोर्स झाला. तुम्ही पण हा नक्की करा आणि हा फ्री आहे आणि हा दरवर्षी आणि याच्यात गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळतं, म्हणून नक्की करा तो. नंतर ह्या बऱ्याच न्यूज ज्या मी पेपर्स मध्ये टाकल्या, जिथे जिथे मी स्वतः काम केलं त्या मी न्यूज मोस्ट प्रोबॅबली इंडियामध्ये पाठवत असते. नंतर काही छान फेमस लायब्ररीज ज्या तुम्ही इथे आल्यावर नक्की व्हिजिट देऊ शकता. आणि काही समर स्कूलचे कोर्सेस आहेत. आता मी एक शेवटचा मुद्दा सांगते हा, की समर स्कूल्स म्हणजे जे तुम्ही सगळे अर्धे लोक मला वाटतं शिक्षक पण आहेत, तर असं गरजेचं नाही की तुम्हाला इथे वर्षभरासाठी जायचं. तर तुम्ही समर स्कूल्स मध्ये स्कॉलरशिपचे ऑप्शन्स असतात. जर तुम्ही अमुक कुठला एक पर्टिक्युलर विषय शिकवत असाल आणि तुम्हाला एखाद्या आठवड्यासाठी सुद्धा कुठला कोर्स इथे येऊन करायचा असेल, तर मी म्हणते हा ऑप्शन बेस्ट आहे. तुम्ही व्हिजिट द्या. एक आठवड्याचे सुद्धा कोर्स स्कॉलरशिपवर इथे अवेलेबल आहे. एक आठवड्याचा कोर्स करा आणि त्याचं जे सर्टिफिकेट आहे प्लस त्याच्या तिथे आल्यानंतर जे काही तुमचं नेटवर्क वाढणार आहे त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे कोर्सेस करायला नक्की या. बस, आणि हे बोलून माझं प्रेझेंटेशन संपवते. धन्यवाद. आता आपण क्वेश्चन आन्सर कडे वळू शकतो सर. हॅलो हॅलो शेअर स्क्रीन ऑफ करा मॅडम. हो, एक मिनिट सर. झाली बंद? हो ओके, गुड. शेवटचं फार घाईघाईत घेण्यात झालं कारण वेळ संपली होती मला वाटतं. बरं नाही, आपण आहे म्हणजे आलं पण सगळे मुद्दे व्यवस्थित कव्हर झालेले आहेत. खूप छान झालं. आता अजित जो काही प्रश्न आले असतील ते विचारतील, पण प्रणिताच्या या प्रेझेंटेशन बद्दल एक माझं सांगायचंच राहिलं की शिक्षण म्हणजे माझी ओळखच नव्हती त्यावेळेला दत्ता बाळासराफांनी प्रणिताचं या नेदरलँडच्या शिक्षण पद्धतीबद्दलचा लेख माझ्याकडे पाठवला. मी वाचला, मला आवडला. मग प्रणिताने मला फोन केला आणि म्हटलं की थोडं सुधारणा करून त्यांची इच्छा होती की इथे प्रेझेंटेशन व्हावं आणि प्रेझेंटेशन करावं असाच तो लेख नक्कीच होता. पण मला असं वाटलं की मग एकच घ्यायच्या ऐवजी आपण आणखी पण का घेऊ नये. आणि खरं ही जी कल्पना सुचली देशोदेशांच्या शिक्षण पद्धती, त्याला खरं कारण जे मुख्य कारण सुरुवात झाली ते प्रणिताचा नेदरलँडचा लेख. तो लेख भरपूर उशिरा आला. अनेक म्हणजे कारण की सुरुवातीला प्रणितांनी सांगितलं की जरा इतर लोक काय बोलतात ते पाहू द्या, मग मी बोलेन. नंतर मग आणखी काही अडचणी आल्या. आज 12वं, पण 12 हा आकडा माझ्या दृष्टीने एवढ्या करता चांगला आहे की सुरुवातीला आता या शिक्षण विकास मंचाला 12 वर्ष पूर्ण झाली, पण आम्ही खरं 12 व्याख्यानांची व्याख्यानमाला ठेवणार होतो. हे 12वं व्याख्यान, पण प्रत्यक्षामध्ये आणखी काही लोकांनी उत्साह दाखवला. त्याच्यामुळे आता आपली एकूण 17 व्याख्यानांची व्याख्यानमाला होते आहे. खूप छान प्रेझेंटेशन झालं प्रणिता. अजित, काही प्रश्न असतील तर सांगा. सर, फेसबुकवर नाही आहेत प्रश्न, कारण फारच विस्तृत मॅडमने एक्सप्लेनेशन केलेलं आहे. झूम वरती एक प्रश्न आहे, रामदास गोळे सर यांनी विचारलाय. भावनिक विकास आणि मूल्य शिक्षण याकडे येथे खूपच लक्ष दिले जाते. शिक्षण विषयक कायद्याची काटेकोर अंमलबजावणीमुळे या देशामध्ये कोणते परिणाम दिसून येतात, असा गोळे सरांचा प्रश्न आहे. आता कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट जसं मी म्हटलं इथे लागू करण्यात आला, त्यामुळे की प्रेझेंटही आहे. स्टुडंट्स अगदी रेग्युलरली स्कूल अटेंड करतात. नंतर नियोजनबद्ध काम सुरू आहे, कारण की आपण बघतो आहे की प्रत्येक गोष्टीवर यांचा कंट्रोल आहे की एवढ्याच विद्यार्थी शाळेत राहतील. मग मी तुम्हाला काय सांगितलं की टीचर्स हे दोन, एक मेन टीचर असते, एक असिस्टंट टीचर असते आणि लंच सुपरविजन करणारी टीचर वेगळी असते. म्हणजे कोणाचं काम वाढवून दिलेलं नाही आहे, कारण की तशी सिस्टीमच आहे की कायद्याप्रमाणेच चालायचं आहे आणि नियमांचं पालन करायचं आहे. त्यामुळे जी सिस्टीम मध्ये जे व्यवस्थित काम चालतंय आणि त्याचा फायदा सगळ्यात काय होतोय की मुलं चांगली शिकतात आहे आणि पर्सनल कोचिंग मिळत आहे. प्रत्येक मुलाकडे लक्ष दिलं जात आहे की एका मुलाला जर डच येत नाही का, मग त्याला कसं शिकवता येईल, मग त्याचा पर्सनल VC कॉल घ्यायचा का, त्याला कोणी शिकवणार आहे का पर्सनली, किंवा इंग्लिश येत नाही का, तर ठीक आहे इंग्लिश शिकवा, पहिले डच नंतर शिकवा. कायदा कुठे पण, मी आधीच सांगितलं की जेव्हा कायदा येतो त्याचा फायदा त्या पूर्ण सिस्टीम मध्ये काम करणाऱ्या टीचर्सलाही होतो,
त्या विद्यार्थ्यांनाही होतो आणि त्याच्यातनं जो स्टुडंट घडतो तो अगदी त्याला जोड तोडच नाही, मग तो नक्की सक्सेसफुल होणार आहे. अजून आहेत का? हा, धन्यवाद मॅडम. पुढील प्रश्न मंजुषा सगरोळीकर मॅडम यांनी विचारलाय. आजपर्यंत ज्या देशातील विविध देशातील शिक्षण पद्धतीविषयी व्याख्याने झाली त्यात मूल्य शिक्षण, जीवन शिक्षण आणि व्यावसायिक विकास यावर भर दिला आहे. त्या दिशेने भारताने कशी वाटचाल करायला हवी याच्यावर थोडे विचार मांडा. जेव्हा मी रिकमेंडेशन्स टाकले तेव्हा माझं खरंच स्पष्ट मत आहे की कुठल्याही सब्जेक्टची तुलना करायला पाहिजे नाही. म्हणजे सायन्स घेतला किंवा मॅथ्स मध्ये चांगले गुण मिळवणारा मुलगा किंवा मुलगीच हुशार असते आणि ज्यांना आर्ट्सचे विषय आवडत असतील ते कुठेतरी कमी आहे असं समजू नये. म्हणजे प्रत्येक विषयाला एक समान वागणूक मिळावी आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बीएससी किंवा सायन्स केलेल्या मुलाला किंवा आर्ट्स केलेल्या मुलालाही तेवढ्याच रोजगाराच्या संधी जर भारतात मिळाल्या ना तर मला वाटतं खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणजे शिक्षणाचा जो गोल आहे किंवा एम आहे ते साध्य होईल असं मला वाटतं. कारण शेवटी काय तर विद्यार्थ्याला उद्या शिक्षण झाल्यानंतर असं कधी वाटू नये की मी सायन्स केलं असतं किंवा मी डॉक्टर झालो असतो तर मी आज करोडोत कमवलं असतो, मी हे काय केलं, मी प्लंबर होऊन बसलो, आता मला आयुष्यभर फक्त मेहनतच करायची आहे, असं नको. तर आज नेदरलँडमध्ये आम्ही बघितलं की डॉक्टर्सला जितका पैसा मिळतो मिनिटांनी प्लंबर पण 10-10 मिनिटाचे 50 युरो घेतोय. म्हणजे प्लंबरला उद्या असं वाटणार नाही की माझं लाईफ खराब झालं मी हे करून. कारण प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, प्रत्येक लहान मुलगा हा वेगळा आहे, प्रत्येकाचं स्किल वेगळं आहे, टॅलेंट वेगळं आहे. म्हणून कुठल्याच गोष्टीला असमान वागणूक नको आणि समान संधी मिळणं मला वाटतं अत्यंत महत्वाचं आयुष्यामध्ये. तर भारताने ह्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे की समान संधी मिळाव्या, मग तो सायन्सचा मुलगा असो का आर्ट्स असो की कुठलाही असो. मग हे माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद मॅडम. सर, झूम मीटिंग मधले सर्व प्रश्न झाले आहेत, फेसबुक वरतीही प्रश्न नाहीये. आता माधव सूर्यवंशी समारोप आभार करेल आणि नंतर मग मी एक अनाउन्समेंट करून मग आपण संपू. माधव, अनम्यूट करा. म्यूट आहात तुम्ही. नाही ठीक आहे. अतिशय सुंदर. गेली 1.5 तास आपण नेदरलँड शिक्षण पद्धतीवरलं निरूपण ऐकत आहोत की काय असा भास मला स्वतःला झालेला आहे. अतिशय सहज आणि सुंदर अशा गप्पा या ठिकाणी प्रणिता मॅडमनी आपल्यासोबत मारलेल्या आहेत. खर तर 12वे व्याख्यान असल्यामुळे सरांनी त्याचं काय महत्व आहे हे सांगितलेलं आहे. खरी कल्पना जी सुचलेली आहे देशोदेशीची ती प्रणिता मॅडमनी आणि दत्ताजींनी जेव्हा या संदर्भामध्ये चर्चा केली त्यावेळेला शिक्षण विकास मंचाला वाटलं की आपण भारतीय शिक्षण पद्धतीप्रमाणेच इतर देशाच्या शिक्षण पद्धतीबद्दल एक व्याख्यानमाला आयोजित करणं महत्वाचं आहे. कारण तुलनात्मक अभ्यास करणं आणि आपण त्यांच्याकडनं शिकणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपण देशोदेशीच्या शिक्षण पद्धतीवरलं ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. आता मॅडमचं व्याख्यान आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. नेदरलँड देश, तिथली शिक्षण पद्धती, तिथल्या शाळा आणि विषय म्हणजे मला एक आवडलं असं की मॅडमनी 2दा-3दा उल्लेख केला ते म्हणजे चांगला माणूस घडवणं हे तिथले शिक्षण पद्धतीचं मेन ध्येय आहे. ज्या ठिकाणी चांगला माणूस घडवणं हे ध्येय असतं त्या ठिकाणी सगळी मूल्ये येऊन थांबतात. चांगला माणूस घडवणं अर्थात चांगलं राष्ट्र घडवणं, चांगला समाज घडवणं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या असतात. आणि नेदरलँडच्या शिक्षण पद्धतीमध्ये मला वाटतं की या गोष्टी सगळ्या अनुसूत आहेत आणि त्याबद्दलचं विवेचन मॅडमने अतिशय सुंदर ओघवत्या भाषेमध्ये आम्हाला अजिबात कंटाळा वाटला नाही. तुम्ही नेदरलँडमध्ये आहात असं मला वाटतच नाही. अजून कुठेतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये एका चांगल्या महाविद्यालयामध्ये
एक व्याख्यान ऐकतो आहे असा भास मला होत होता. तर इतकं सुंदर विवेचन मॅडमनी या ठिकाणी केलेलं आहे. मॅडमनी मगाशी सांगितल्याप्रमाणे या संदर्भामध्ये काही आणखी जरी आपल्या मनामध्ये शंका असतील किंवा आणखी काही जाणून घ्यायचं असेल नेदरलँडच्या शिक्षण पद्धतीबद्दल तर त्या मेल करतील. आपण सगळेजण संवादित राहणारच आहोत. त्यासाठी शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने मी प्रणिता मॅडम यांचा मनापासून इथं आभार व्यक्त करतो. सोबतच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचच्या निमंत्रक माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी काल आपल्या भाषणातून सुद्धा या शिक्षण पद्धतीच्या चर्चेचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता आणि ताईंनी कौतुक केलेलं आहे शिक्षण पद्धतीच्या व्याख्यानमालेचं आणि ताईंचा नेहमी मला पाठिंबा राहिलेला आहे. त्यासाठी ताईंचा या ठिकाणी उल्लेख करणं महत्वाचं मानतो. त्याचबरोबर तांत्रिक सहाय्य करणारे आमचे तंत्रज्ञ विश्वनाथ खंदारे सर आणि सरांची तर प्रेरणा आहे कारण आम्ही सगळेजणच म्हणजे होस्ट असल्यामुळे आम्ही त्यांचा उल्लेख करतो की सरांच्या प्रेरणेमुळेच आपण हे सगळेजण पुढे काम करत आहोत आणि सरांचं मुख्य म्हणजे मार्गदर्शन, सगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन सर करतात. अतिशय म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या जरी गोष्टी कुठे आपल्या राहत असतील तर त्या निदर्शनाला आणून सर देतात आणि त्यामुळे ही व्याख्यानमाला पुढे जात आहे हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो. सोबतच पूर्ण महाराष्ट्रातून झूमच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या लाईव्ह माध्यमातून अनेक जण हे व्याख्यान ऐकत आहेत आणि यांच्या ऐकण्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. आम्हालाही वाटतं की आपला कार्यक्रम सक्सेस होतोय, यशस्वी होतोय. या सगळ्यांचा मी शिक्षण विकास मंचच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. यासाठी पुढील सूचना आपल्याला सर देतील, आपण सगळेजण ऐकूया. धन्यवाद. आता माधव सूर्यवंशी यांनी सांगितल्याप्रमाणे अगदी एखादं निरूपण ऐकावं इतकं सुंदर विवेचन त्यांनी केलं. त्याच्या मागे अभ्यास तर होताच होता, पण मला आणखी एक वैशिष्ट्य जर हे चांगलं वाटायला ते म्हणजे प्रणिता देशपांडे ज्या भागामध्ये त्यांचं 12वी पर्यंतचं शिक्षण झालं, अजूनही त्याच्याशी संबंध आहे तो वऱ्हाड आणि त्या वऱ्हाडी बोलीचा जो गोडवा आहे तो त्यांच्या भाषेमध्ये अजूनही म्हणजे ऍक्सेंट्स वगैरे जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की तो गोडवा यत्किंचितही कमी झालेला नाही आहे, बदललेला नाही आहे आणि त्या वऱ्हाडी भाषेच्या गोडव्यामुळे ते भाषण आणखीच त्यांचं व्याख्यान खुललेलं आहे. आता आजचा कार्यक्रम संपला. सर्वांचे आभार. पुढचं जे व्याख्यान आहे ते परत पुढच्या शनिवारी म्हणजे 20 मार्चला आणि पुढचा देश आहे कॅनडा आणि त्याच्यावर बोलणार आहेत शुभांगी विखे पाटील. त्या टोरंटोला राहतात. मी त्याने मला काही सांगितलं नाही की वेळ गैरसोयीची आहे किंवा काय, पण आपल्याकडे 5 झाले असतात तेव्हा टोरंटोला सकाळचे 6:30 झाले असतात. त्यांना ही वेळ सोयीची असेल तर काही प्रश्नच नाही, नाहीतर मग थोडी ऍडजस्टमेंट करून 5च्या ऐवजी 6ला आपल्याला सुरू केलं तर त्यांना जमेल, पण ते पाहूया. पण सध्या टेंटेटिव्हली या शनिवारी 20 तारखेला याच वेळी शुभांगी विखे पाटील यांचं कॅनडावरचं प्रेझेंटेशन होईल. व्याख्यान हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. पुन्हा सगळ्यांचे एकदा मनापासून आभार. धन्यवाद.